आपण कोणता पेपर बघतोय? जीएस पेपर 3. ठीक आहे, जीएस पेपर 3 आपण पाहतोय की जीएस 3 कशाच्या बाबतीमध्ये आहे? एक तर काय आहे, एक तर आपल्याला इकॉनॉमिक्स आहे प्लस इकॉनॉमिक प्लस ॲग्री, त्यानंतर सायन्स आहे, त्यानंतर काय आहे, सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये आहेत. आपण 6 नंबर पर्यंत कव्हर केलेला आहे. आता आपण 7 बघू. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो काय आहे? आपत्ती. ओके, आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या. योग्य उदाहरणासह उत्तर स्पष्ट करा. ठीक आहे, डिफाईन काय करायचं आहे? डिफाईन द टर्म डिझास्टर म्हणजे काय? डिफाईन द टर्म डिझास्टर अँड एक्सप्लेन. ओके, एक्सप्लेन द व्हेरियस फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इलिस्ट्रेटेड युअर. ठीक आहे, इलिस्ट्रेटेड युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? पहिलं तर ह्याच्यातले कीवर्ड्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कसे कीवर्ड्स काढायचे आहेत? तर यामध्ये तुम्हाला पहिलं कशाचं उत्तर द्यायचं आहे की आपल्याला की व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. ओके, आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा. ओके, डिझास्टर म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी आता डिझास्टर झालेला आहे. ओके, आता डिझास्टर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी की मॅनेजमेंट करायचं आहे. ओके, त्यामध्ये त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. ठीक आहे, त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन करायचं आहे. मग आपत्ती व्यवस्थापन करत असताना आपत्ती व्यवस्थापनाचे काही टप्पे आहेत. ओके, तर या ठिकाणी काही आपल्याला फेजेस आहे ते एक्सप्लेन करायचे आहेत आणि ते एक्सप्लेन करत असताना हे टप्पे एक्सप्लेन करत असताना आपल्याला काय करायचं आहे की एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये हे आपल्याला की जनरली जर विचार केला, ठीक आहे, आता स्पेसिफिक आपल्याला लिहावं लागतं, पण जनरली जर आपण एक्झाम्पलचा विचार केला तर आपत्तीचं एक्झाम्पल आपल्याला काय देईल बरं? एखादी आपत्ती आणि त्यामध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट केलं. उदाहरण म्हणजे किंवा जे झालेलं आहे. ओके, किंवा जी गोष्ट घडलेली आहे त्याचं उदाहरण देणं गरजेचं आहे. आपण कोणतं उदाहरण देतो की त्या ठिकाणी डिझास्टर झालं, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट करण्यात आलं. हो, अर्थक्वेक. पण कुठला अर्थक्वेक? इंडिया महाराष्ट्र. ओके, इंडिया महाराष्ट्र. आता एमपीसी आहे तर अपेक्षित महाराष्ट्राचं एक्झाम्पल असलं पाहिजे किंवा या ठिकाणी इंडियाचं दिलं तरी चालतं, पण महाराष्ट्राचं तर कंपल्सरी एक असलंच पाहिजे. ओके, आपल्याला जपानचं एक्झाम्पल देऊन काही फायदा नाही. ठीक आहे, कारण पेपर आहे राज्यसेवेचा. तर आपल्याला एवढे डिझास्टर झालेले आहे. इव्हन महाराष्ट्राचं डिझास्टरचं एक्झाम्पल देतो मी. डिझास्टर तर माहिती आहे ना, आपत्ती म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये? आपत्ती म्हणजे आता तुमच्यावर कशी आपत्ती आली बरं? दररोज मी विचारतोय की अरे केलं का नाही, केलं का नाही. ही पण एक आपत्तीच आहे तुमच्यावर. आपत्ती म्हणजे काय? डिझास्टर हा शब्द आपण कशासोबत इथं कशाचं कन्सर्न असेल? विच हार्म द पीपल. ओके, आपत्ती कशासोबत आहे? त्या ठिकाणी की नॅचरली ज्या गोष्टी घडतात, बरोबर, त्या ठिकाणी डिझास्टर जे आहे हे कसं असतं? या ठिकाणी डिझास्टर तसं पाहिलं तर या ठिकाणी मॅनमेड बी असतं, बरोबर. पण मग काय आहे, आपल्याला याचा संदर्भ कशासोबत असणार आहे? नेचर सोबत आहे. ओके, की नेचरमध्ये इम्बॅलन्स झालेलं आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की एखादी घटना घडलेली आहे. जसं एक्झाम्पलमध्ये अर्थक्वेक आहे, बरोबर. अर्थक्वेकचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण महाराष्ट्रामध्ये, बरोबर. त्या म्हणजे की महाराष्ट्रामध्ये खिल्लारी भूकंप, बरोबर, खिल्लारी भूकंप. ओके, खिल्लारी कुठं? त्या ठिकाणी कुठं? तर लातूर मधला. ओके, तर खिल्लारी भूकंपाच्या बाबतीत येऊ शकतो. किंवा पुण्याला लँडस्लाईड झाली होती बघा एक 3-4 वर्षापूर्वी, लँडस्लाईड, बरोबर. त्याच्यामध्ये पुण्याच्या जवळ एक लँडस्लाईड म्हणजे काय? तर पुणे जो आहे हे कसं आहे? किंवा की दऱ्याखोऱ्याचा काही प्रदेश आहे, बरोबर. तर सह्याद्रीचा भाग येतो त्यामध्ये पुण्याच्या जवळ. ओके, तर त्या ठिकाणी वरती डोंगर होता.
आणि काय आहे तर त्या ठिकाणची जी गावं आहेत कशी असतात की वरती डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या खालच्या माथा जो आहे त्या बेस जो आहे त्या ठिकाणी त्या गावं असतात. मग काय झालं की पावसाळ्यामध्ये तो जो डोंगर आहे ओके पूर्णपणे या ठिकाणी ढासळला, म्हणजे त्याला म्हणतात लँडस्लाईड. ओके, तर याच्यामध्ये तो का ढासळला बिकॉज आपणच त्याला जबाबदार आहोत. ओके, कसे जबाबदार आहोत? हा हा ओके, जर त्या ठिकाणी बरोबर त्या डोंगरावर जर झाडं असली असते तर डोंगर ढासळला असतं का? नाही. झाडं काय करतात या ठिकाणी माती पकडून ठेवतात. ओके, तर त्यामुळं या ठिकाणी जो भाग आहे तो किंवा तो ढासळला आणि त्या ह्याच्यामध्ये अनेक लोकांचं पूर्ण गावच उद्ध्वस्त झालं. बरोबर, जे लोक बाहेर राहत होते तेवढेच जिवंत राहिले. ओके, बाकी सगळं गाव खाली ह्याच्यात गेलं. ते पण एक्झाम्पल आपल्याला देता येतं. बरोबर, तर हे झालं डिझास्टर. आता डिझास्टर झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट पण करावं लागणार आहे. बरोबर, मग मॅनेजमेंट किंवा सरकारची एक एजन्सी आहे. ओके, कोणती एजन्सी आहे जे या ठिकाणी डिझास्टर झाल्यानंतर ओके काम करत असते? हा NDRF. ओके, NDRF म्हणजे काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. बरोबर, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे डिझास्टर झालं की या ठिकाणी असे मागं असं लिहिलेलं असतं बघा NDRF. ओके, लाल पिवळे शर्ट हे असतात ना, तर तेव्हा लिहिलेलं असतं NDRF. NDRFची टीमच असते कशासाठी आहे तर सरकारनं असं डिझास्टर झाल्यानंतर व्यवस्थापन करण्याचं काम हे करतं. मग हे आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला एक दोन एक्झाम्पल, आता महाराष्ट्राचा पेपर आहे त्यामुळे डोक्यात ठेवायचं आहे की प्रोबेबली एक्झाम्पल कुठले असले पाहिजे, महाराष्ट्राचेच असले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही एखादं एक्झाम्पल किंवा की देशातलं देऊ शकता पण त्या व्यक्तीला अपेक्षित आहे महाराष्ट्राचं एक्झाम्पल. ठीक आहे, तर हे आता आपल्या सिलेबसमध्ये जर पाहिलं आपण, ठीक आहे, आपण जस्ट ओव्हरलुक करतोय. ठीक आहे, जर आपण सिलेबसमध्ये पाहिलं तर आपल्याला हा टॉपिक कुठे दिसतोय बरं? कुठे दिसतो सांगा? ठीक आहे, आपल्याला कुठे डायरेक्ट आहे आपत्ती व्यवस्थापन. ओके, आणि या ठिकाणी आपत्ती जोखीम लवचिकपणा आणि लवचिक समाज. ठीक आहे, आता हा जो टॉपिक आहे हा आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटवर आहे, म्हणजे ह्याच्यावर डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं हा टॉपिक करत असताना आपल्याला समजून घेणे कन्सेप्ट आणि या ठिकाणी आता उदाहरणं काय आहेत पुस्तकात पण असतात. बरोबर, पण जर एखादी घटना जर एखादी घटना की या 2-3 दिवसात घडली तर ती काही पुस्तकात येणार नाही. बरोबर, म्हणजे एखादी घटना समजा 2-3 दिवसामध्ये घडली, डिझास्टर मॅनेजमेंट झालं, बरोबर, डिझास्टर झालं, तर ती काय लागलीच आपल्या पुस्तकात नोट्समध्ये येणार नाही. मग तुमचं काम काय आहे, करंटमध्ये आलेली एखादी घटना किंवा करंटमध्ये झालेली एखादं डिझास्टर ते मांडणं अपेक्षित आहे. कारण तो व्यक्ती जो आहे ना, जो पेपर चेकर असतो तो दररोज न्यूजपेपर वाचत असतो. आपले पेपर चेकर कोण असतात की जे या ठिकाणी प्रोफेसर आहेत. ओके, जे या ठिकाणी किंवा की शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत रिटायरमेंटच्या, असे लोक आपले पेपर तपासतात आणि त्यांना भरपूर टाइम असतो. त्यामुळे काय आहे ते न्यूजपेपर तर जरूर वाचतात. मग त्यांच्या डोळ्यासमोर असं जर एक्झाम्पल आलं आणि ते तुम्ही लिहिलं असेल आणि ते त्यांनी वाचलं असेल तर डेफिनेटली काय आहे आपल्याला मार्क येतात. ठीक आहे, चालेल. त्यानंतर 8, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय दिसतो आपल्याला की आपल्याला प्रश्न आहे आदिवासी व मागास भागामध्ये प्रशासनातील कमतरता. ओके, प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थितीमुळे अतिरेकी कारवायांना कशा प्रकारे चालना मिळाली आहे याचे परीक्षण करा. महाराष्ट्रातील, बरोबर, कारण एमपीसी आहे स्पेसिफिक, महाराष्ट्रातील योग्य उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला जो आहे ना तर त्यांना अपेक्षित आहे की महाराष्ट्र, कारण एमपीएससी आहे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला किंवा गरजेचं आहे उदाहरण देणं किंवा एक्सप्लेन देणं किंवा एखादी केस स्टडी देणं तर तुम्ही महाराष्ट्राची केस स्टडी देणं अपेक्षित आहे. बरोबर, पण हा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी यूपीएससीला पण विचारला जातो. त्या ठिकाणी सुद्धा काय आहे या ठिकाणी की एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं असतं. फक्त तिथं काय आहे हा मुद्दा जो आहे ना हा नसतो. बरोबर, इथं महाराष्ट्र नसेल, फक्त काय आहे योग्य उदाहरण द्या एवढंच असणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही यूपीएससी मध्ये सुद्धा महाराष्ट्राचं दिलं तरी चालतं. ओके, म्हणजे हा प्रश्न तुम्ही राज्यसेवेत लिहिला असाच प्रश्न यूपीएससी मध्ये आला आणि त्याचं उत्तर जसाल तसं लिहिलं ना तरी पण ते योग्य असतं. कारण तुम्हाला फक्त तिथे एक्झाम्पल विचारलंय, मग तुम्ही कुठलंही लिहू शकता. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये एमपीएससी साठी काय आहे तुम्ही या ठिकाणी गुजरातचं एक्झाम्पल नाही लिहू शकत. ठीक आहे, तुम्हाला महाराष्ट्राचं एक्झाम्पल द्यावं लागणार आहे. ठीक आहे, आता याचा अर्थ काय होतो
हे एक्झामाइन हाऊ governance, okay, how governance deficit and weak administrative presence, okay, have the contributed to extremist activity, okay, extremist activities in tribal and backward regions. Explain with the suitable example from Maharashtra. आता यामध्ये प्रश्न आहे आदिवासी व मागास भागामध्ये, ठीक आहे. आता कोणता भाग आहे? आदिवासी व मागास भाग. आता इथं आदिवासी आणि मागास भाग एकच आहे का? आदिवासी आणि मागास भाग म्हणजे काय बरं? आदिवासी व मागास भाग, ट्रायबल आणि या ठिकाणी ज्याला आपण कोणता हे म्हणतो की ट्रायबल आणि बॅकवर्ड, ठीक आहे. ट्रायबल आणि बॅकवर्ड रिजन. हा बरोबर आहे. आणि हा दोन्ही एरिया एकच असू शकतो? एकच असू शकतो? नाही, एकच असू शकतो का? प्रश्न काय विचारला आपण? एकच असू शकतो का एरिया? हे दोन एरिया वेगवेगळे पण असू शकतात, बरोबर. तर या ठिकाणी ट्रायबल एरिया आहे, जसं आपण की महाराष्ट्रामधला ट्रायबल एरिया कोणता आहे? नंदुरबार आहे, गडचिरोली आहे, बरोबर. तर हा कोणता आहे? ट्रायबल एरिया आहे, बरोबर. तर तो ट्रायबल एरिया पण आहे आणि या ठिकाणी काय आहे की बॅकवर्ड एरिया पण आहे, बरोबर. पण जो एरिया या ठिकाणी ट्रायबल नाही तो सुद्धा बॅकवर्ड असू शकतो, बरोबर. जसं एक्झाम्पल मराठवाडा. विदर्भाला कशाला पुढे न्यायचं? आपण कमी येऊ का? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मराठवाडा असेल, मग विदर्भ असेल, आपण काय आहोत? आपण मागासलेले आहोत, ओके. मागासलेले म्हणजे मागे असलेले, ठीक आहे. म्हणजे ज्याला या ठिकाणी काय आहे की कमतरता आहे काहीतरी कंपॅरिझन मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आदिवासी व मागास भाग, ठीक आहे. आदिवासी भाग तर ट्रायबल एरिया झाला, बरोबर. मागास भाग हा कोणताही असू शकतो, जो आदिवासी असू शकतो, आदिवासी नसलेला सुद्धा, ठीक आहे. तर भागामध्ये प्रशासनाची कमतरता. आता आदिवासी भागामध्ये एक आत्ताच एक्झाम्पल आहे बघा, ठीक आहे. तुम्ही आता ते पाहिलं नसेल, म्हणजे आत्ताच जस्ट किंवा महाराष्ट्र शासनाच्या आपल्याच एरियातला आहे, नंदुरबारच्या कुठलं तरी आहे किंवा कोणाला बघा एका मुलाला हे न्यायचं होतं, हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. तर त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मुलाची आई होती. आत्ता 4-5 दिवसापूर्वीचं एक्झाम्पल आहे बघा. हां, एक महिला होती आणि त्या महिलेला काय होतं किंवा की अशा ट्रायबल एरियामधून हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. मग कुठल्याही प्रकारची गाडी नव्हती ना काही नव्हती. तर त्यांनी या ठिकाणी पायी घेऊन गेले. नंतर काय नेलं तर या ठिकाणी 2 व्हीलरवरून असं नेलं, ठीक आहे. आणि नेत असताना काय झालं किंवा की गेल्यानंतर किंवा की ती जागेतच डेथ झाली, बरोबर. आता प्रॉब्लेम काय आहे या ह्याच्यामध्ये? जर असे अनेक एक्झाम्पल आहेत, बरोबर. आता हे रिअल एक्झाम्पल आपल्याला देता येतात, ठीक आहे. तर असे अनेक एक्झाम्पल आहेत किंवा की जे आदिवासी भाग आहे, जो मागास भाग आहे, त्यामध्ये काय आहे की ज्या बेसिक अम्युनिटीज आहेत, ओके, पायाभूत ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे किंवा की शिक्षण असेल किंवा हॉस्पिटल असेल, ठीक आहे, ते असणं गरजेचं आहे. मग हॉस्पिटल नसल्यामुळं काय आहे किंवा की हॉस्पिटल नसणे म्हणजेच काय आहे? ॲडमिनिस्ट्रेशन, ओके, प्रशासनाची कमतरता आहे. जर किंवा की असे अनेक ऑफिसर आहेत की ज्यांना या ठिकाणी किंवा की चंद्रपूरला पाठवणे किंवा गडचिरोलीला पाठवलं तर त्यांना असं वाटतं की या ठिकाणी ही काय झालेली आहे, तर ही झालेली आहे की कोणती? काळ्या पाण्याची शिक्षा, ओके. जर एखाद्या ऑफिसरला डायरेक्ट समजा एखादा ऑफिसर मुंबईवरून एखाद्या IAS ला, DC ला, DYSP ला मुंबईवरून जर त्याला चंद्रपूरला गडचिरोलीला पाठवलं तर त्याला काय वाटतं ही एक प्रकारची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे, बरोबर. तर मग काळ्या पाण्याची शिक्षाचा संदर्भ कोणासोबत आहे बरं? कोणासोबत असेल? आपल्यासोबत तर नसेलच, ओके, ऑब्विसली. का संघटित व्हा, याच्यामुळेच म्हणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी काय शिक्षण हे काय आहे? हे एवढंच पाठ केलंय, ओके. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे,
मग आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत, तर एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. नाहीतर काय आहे की आपला जो देश आहे तो बऱ्याचपैकी नाही म्हटलं तरी अनपढ लोकांच्या हातामध्ये आहे. रिझनच आहे की आपण शिकलेले असून सुद्धा काय आहोत, तर आपल्याला या ठिकाणी की जे आपल्या काही गोष्टी इतिहासाच्या आहेत त्या माहीत असणं गरजेचे आहेत. बरोबर. तर कोण होते? काळ्या पाण्याची शिक्षा. त्याच्यावर नेहमी कॉन्ट्रोव्हर्सी सुरू असते त्या समाज सुद्धा ह्याच्यावर, त्या ठिकाणी रिफॉर्मरवर नेहमी कॉन्ट्रोव्हर्सी असते. सावरकर ने मजसीने घरती घरी, माहिती आहे ना ते गीत? घरी नाही हे ने मजसीने हे माझ्या मातृभूमीकडे. तर सावरकर, ओके. सावरकर म्हणजे काय नाव होतं? हा, विनायक दामोदर सावरकर. तर यांना या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. आता काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय? तर या ठिकाणी काळं पाणी असतं का? कुठे ठेवलं होतं त्यांना? हा, कुठल्या जेलमध्ये ठेवलं होतं? हा, अंदमान निकोबारमध्ये. ओके. या ठिकाणी त्यांना अंदमान निकोबारमध्ये ठेवलं होतं आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा होती. पूर्वी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे कसं असायची की ह्याच्यामध्ये एका रूम मध्ये बंद करायचं. काळं पाणी म्हणजे काय? काळं पाणी नव्हतं. ओके. ह्याच्यामध्ये तर सगळीकडून काय आहे? समुद्र आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये ते एक आयलँड आहे, बेट आहे. बरोबर. अंदमान निकोबार. आता सगळीकडून काय आहे? समुद्र आहे, सगळीकडून पाणी आहे, परंतु यांना पाणी दाखवायचं नाही. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? एका खोलीमध्ये बंद करणे किंवा या ठिकाणी बाहेर पडू द्यायचं नाही. ठीक आहे. त्याला म्हणायचं काळ्या पाण्याची शिक्षा. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये किंवा मुद्दा आहे की यांना म्हणजे जे ऑफिसर आहे त्यांना जर असं इकडे पाठवलं मुंबईवरून चंद्रपूर गडचिरोली, तर त्यांना काय वाटतं या ठिकाणी आपल्याला सजा केलेली आहे. बरोबर. शिक्षा केलेली आहे. तर मग अशामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये ते इफेक्टिव्हली काम करत नाही. तर या कारणानं काय आहे की एक प्रकारचं दुर्बल प्रशासकीय उपस्थिती क्रिएट होते. कारण प्रशासनाचं या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर काम करत नसेल, आता सरकारच्या खूप योजना आहेत. बरोबर. ज्या योजना कल्याणकारी आहे, ज्या योजना आदिवासी किंवा मागास भागासाठी योजना आहेत. बरोबर. पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. ओके. योजना पोहोचवण्याचं काम कोणाचं असतं? योजना लोकांपर्यंत या ठिकाणी किंवा लोकांना सांगण्याचं काम किंवा लोकांपर्यंत ही सरकारच्या योजना आहेत हे पोहोचवणे. हा, ब्युरोक्रॅटचं काम आहे. तुमचं काम असणार आहे की अरे या ठिकाणी ही योजना आहे. बरोबर. ही तुम्हाला हेल्थच्या संदर्भात योजना आहे, हे एज्युकेशनच्या संदर्भात आहे. बरोबर. ह्या योजना सांगणं तुमचं काम आहे, कारण तुम्ही त्यासाठीच असतात. ओके. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आहे? तो एक या ठिकाणी भाग आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा, की तुम्हाला तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात. बरोबर. याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? कार्यकारी अधिकारी, जो एक्झिक्यूट करतो. बरोबर. म्हणजे या ठिकाणी मंत्र्याचं काम आहे, संसदेचं काम आहे तो लॉ कायदा तयार करणे आणि त्याचं एक्झिक्युशन. ओके. हे कोण करतं? या ठिकाणी तिथला तो जो कोणी प्रशासक आहे तो करत असतो. मग यामध्ये या ठिकाणी काय आहे की आता हे प्रशासन व्यवस्थित पद्धतीने होत नसेल, बरं, आता इथं प्रश्न असे लॉजिकली सुद्धा लिहिता येतात. बरोबर. तर या ह्याच्यामध्ये की जर प्रशासन व्यवस्थित नसेल तर काय होणार आहे बरं? तर ह्याच्यामध्ये किंवा की हे अतिरेकी कारवाया जे आहेत, अतिरेकी कारवाया ह्या ज्या आहेत त्या वाढणार आहेत. बरोबर. अतिरेकी कारवाया वाढणे म्हणजे काय बरं? हा, एक्झॅक्टली. बरोबर. नक्सलिझम हे वाढतं कारणच आहे. कारण काय आहे? किंवा की ते लोक दुखी असतात. बरोबर. दुखी म्हणजे काय आहे की त्यांना या ठिकाणी ज्या अपेक्षित गोष्टी आहेत, जे इतरांना मिळत असतात ते त्यांना मिळत नाहीत. दे आर सो डिप्राईव्ह. ओके. कारण ते डिप्राईव्ह असतात, कारण त्यांना इतरांच्या सारखं मिळत नाही. बरोबर. मग ते काय करायला लागतं? कम्पेअर करायला लागतात की अरे ह्यांना सगळं आहे मग आम्हाला नाही. ओके. मग या ठिकाणी इथल्या भागामधला जो काही प्रशासक आहे तो जर करप्ट असेल, तो या ठिकाणी ह्यांना काही सोयीसुविधा देत नसेल, मग त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक विरोधाची भावना निर्माण होते प्रशासनाच्या विरुद्ध. मग त्यामुळं की हे जे अतिरेकी आहेत, म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो, अतिरेकी नाही तर याच्यामध्ये दुसरा शब्द कोणता? अतिरेकीला आपण नाही, टेररिस्ट नाही. ओके. तर टेररिस्ट नाही. तर या ह्याच्यामध्ये हा कोणता? रेफ्युजी. अरे रेफ्युजी म्हणजे काय? फटकी द्यायला पाहिजे. रेफ्युजी म्हणजे मायग्रंट, त्याचा काय संबंध आला?
त्यांना काय घेणं देणं. ओके, आणि त्यांना तर अशा बी आपण सुविधा देतच नाहीत. ओके, आणि ते रेफ्युजी आहेत ना. ओके, त्यांचा संबंधच नाही, आणि ते रेफ्युजी त्याचा काहीच अर्थ नाही. बरोबर, ते ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे दुसरा आपण काय म्हणतो त्याला, नक्सलिस्ट. नक्सलिझम जे आहे ना, ते नक्सलिझम वाढण्याचं कारणच हे आहे, हे एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजेच नक्सलिस्ट. ओके, तर आतंकवादी नाही. ओके, या ठिकाणी दोन्हीमध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर, त्या ठिकाणी टेररिस्ट, इथे टेररिस्ट शब्द वापरलाय का, नाही. टेररिस्ट अँड नक्सलिस्ट. ओके, तर या ठिकाणी आतंकवादी. ओके, आता यामध्ये हे अतिरेकी म्हटलेलं आहे, आतंकवादी शब्द नाही. ओके, त्या ठिकाणी मराठीतला. तर टेररिस्ट अँड नक्सलिस्ट काय फरक असतो बरं. हा, अजून टेररिस्ट हा काय ऑलवेज या ठिकाणी बाहेरचा असतो असं नाही. बरोबर, तर या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये, मुंबईच्या हल्ल्यामध्ये, ओके, तर भारतामधला भारतीय व्यक्ती सुद्धा सहभागी होता ना. ओके, त्यांनी जर इन्फॉर्मेशन दिली नसेल, बरोबर, तर ते लोक आले नसते. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ह्याच्यामध्ये अतिरेकी हा बाहेरचाच असावा, किंवा या ठिकाणी ह्याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही असं की बाहेरचाच असेल. ओके, मे बी प्रोबेबली काय आहे, किंवा प्रोबेबिलिटी आपण म्हणू शकतो की दोज आर फॉरेन. ठीक आहे, ओके, काही असतात, पण या ह्याच्यामध्ये हा जो आहे टेररिस्ट हा बाहेरचा पण असू शकतो, आपला सुद्धा असू शकतो, ज्याचा मेन पर्पज काय आहे, लोकांना मारणे. ओके, त्याचं इंटेन्शन काय आहे, टू किल एनीबडी एव्हरीबडी. ठीक आहे, कोणालाही मारण्याचं इंटेन्शन आहे. ओके, त्याला स्पेसिफिक काय आहे असं नाही, ओके, कोणालाही मारणे हे त्याचं इंटेन्शन आहे. ठीक आहे, तो असतो या ठिकाणी टेररिस्ट. आणि नक्सलिझम जो आहे, नक्सलिस्ट जो आहे, बरोबर, तो या ठिकाणी तो शहरामध्ये येऊन बॉम्ब ब्लास्ट करतो का, नाही. बरोबर, त्याचं एक स्पेसिफिक टार्गेट असतं. कोणतं टार्गेट असतं, तर या ठिकाणी त्यांचं स्पेसिफिक टार्गेट कोण असतं, सरकार असतं. बरोबर, त्या ह्याच्यामध्ये की त्यांचं टार्गेट असतं सरकार, सरकारची मशिनरी. बरोबर, मशिनरी म्हणजे काय, मग पोलीस प्रशासन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल. बरोबर, तर बऱ्याच वेळेस काय आहे किंवा पोलिसांना मारलं जातं. बरोबर, तर मग हे जे आहे हा त्यांचा जो लढा आहे तो सरकार विरुद्ध असतो. तर या ह्याच्यामध्ये आता ही ऍक्टिव्हिटी का वाढते सरकारच्या विरुद्ध, हे असे या ठिकाणी किंवा की जे नक्सलिस्ट आहेत, एक्स्ट्रीमिस्ट व्यक्ती का तयार होतात, कारण या ठिकाणी ह्याला तयार होण्याला कारण काय आहे, या ठिकाणी प्रशासन कारण आहे. ओके, तुम्ही जर सगळ्या सुविधा दिल्या, लोकांना योग्य पद्धतीनं जर त्या गोष्टी पोहोचविल्या, तर डेफिनेटली काय आहे, हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, तर मग हे आपण या ह्याच्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा देऊ शकतो, किंवा की गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, तर त्या भागामधलं की अनेक लोक काय आहेत ह्याच्यामध्ये सहभागी होतात. इवन दो तरी सुद्धा काय आहे की महाराष्ट्रामधून अनेक जे असे नक्षलवादी आहेत, बरोबर, ते काय झालेले आहेत, त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, किंवा त्यांनी शस्त्र ठेवलेले आहेत, आणि जे काही मेन स्ट्रीम आहे, ओके, मुख्य प्रवाह मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ते आलेले आहेत, येत आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असतं लिहिणं. आता आपण सिलेबसचा भाग बघितला, तो कुठं आहे आपल्याला सांगा. ओके, तर आपल्याला पॉइंट काय आहे या ह्याच्यामध्ये, कुठे दिसतंय, टेररिझम शब्द नाही आपल्या ह्याच्यात, नक्सलिझम सुद्धा शब्द नाही. कोणता शब्द आहे बघा, डायरेक्ट नक्सलिझम जो आहे इथं कुठे दिसतंय का, इंग्लिश मध्ये पण बघा. इंग्लिश मध्ये बघा, मराठीत बघा, बरं कुठला टॉपिक आहे बघा पटकन. अजून अजून हा, लिंकेजेस इथं आहे नक्सलिझम, डायरेक्ट लिहिलेलं नाही नक्सलिझम. ओके, पण लिंकेजेस या ह्याच्यामध्ये हे विकास आणि उग्रवादाचा प्रसार. ओके, विकास जर झाला तर उग्रवाद येणार नाही, उग्रवाद म्हणजेच एक्स्ट्रीमिस्ट. ओके, तर विकास डेव्हलपमेंट जर नसेल तर लोक काय होतात, विरोध करायला लागतात. ओके, देअरफॉर काय आहे यांचा प्रसार आणि त्यांच्यामधील दुवे.
ओके, त्यांच्यामध्ये दुवे म्हणजे काय आहे की ऍडमिनिस्ट्रेशन आहे, चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन असेल, चांगलं प्रशासन असेल तर ही समस्या निर्माण होणार नाही, बरोबर. तर मग हा टॉपिक आहे आपल्याला. पुढे नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन आहे हे भारताच्या सीमावर्ती व संघर्ष प्रवण प्रदेशामध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकवून ठेवण्यात बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. आता यामध्ये डिस्कस द रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर. ओके, कोणते फॅक्टर्स आहेत? एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, इन सस्टेनिंग इन्सर्जन्सी अँड एक्स्ट्रीमिझम इन बॉर्डर अँड कॉन्फ्लिक्ट प्रोन रिजन ऑफ इंडिया. ओके, तर आता याचा अर्थ काय होतो ते हे तर आपण पाहिलेले कीवर्ड्स आहेत जे अंडरलाईन केलेले. आता इथं भारताच्या सीमेवरती व संघर्ष प्रवण प्रदेशामध्ये आता दोन गोष्टी आहेत. एक तर काय आहे की सीमावर्ती आहे आणि संघर्ष प्रवण एरिया आहे. ओके, बॉर्डर अँड कॉन्फ्लिक्ट प्रोन रिजन. ओके, आता एक दोन रिजन आहेत अलग अलग, बरोबर. एक तर बॉर्डर रिजन आहे आणि असा एरिया आहे ज्यामध्ये काय आहे कॉन्फ्लिक्ट आहे, बरोबर. आता बॉर्डरच्या सोबत आपलं कोणाचं कॉन्फ्लिक्ट असणार आहे? हो, पण कोणत्या देशासोबत आपला एक प्रकारे हां चायना असेल, बरोबर. दुसरं कोण आहे या ठिकाणी? पाकिस्तान असेल, बरोबर, त्यांच्यासोबत किंवा बांगलादेश असेल यांच्यासोबत काय आहे किंवा की तो प्रॉब्लेम असू शकतो. मेन तर प्रॉब्लेम आपला कोणासोबत आहे या ठिकाणी? चायना आणि पाकिस्तान सोबतच आहे. ठीक आहे, मग या ह्याच्यामध्ये किंवा की भारताच्या सीमेवरती आणि संघर्ष प्रवण, ओके, ज्याला या ठिकाणी गलवान टेकडी आहे बघा, गलवान जो भाग होता तिथं या ठिकाणी भारत आणि चायना या ह्याच्यामध्ये काय झालं होतं की किंवा की संघर्ष झाला होता. बिकॉज काय आहे ते आपल्या टेरिटरीवर आले होते. तर मग या ह्याच्यामध्ये संघर्ष प्रवण प्रदेशामध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकवून ठेवण्यात बाह्य घटक. आता यामध्ये हा जो भाग आहे सीमावती आणि संघर्ष प्रवण जो भाग आहे या भागामध्ये एक तर बंडखोरी आणि अतिरेकी जी कारवाई आहेत ह्या मोठ्या प्रमाणात होतात. बंडखोरी म्हणजे काय आणि अतिरेकी कारवाई या दोन्ही गोष्टी एकच का? इन्सर्जन्सी अँड एक्स्ट्रीमिझम. इन्सर्जन्सी आणि एक्स्ट्रीमिझम. इन्सर्जन्सी म्हणजे काय? हां, म्हणजे सरकारच्या विरुद्ध किंवा एखाद्या किंवा की पब्लिकला काय सांगायचं की अरे किंवा की भारत सरकार किंवा या ठिकाणी हे जे प्रशासन आहे यांच्या विरोध करा, हे आपल्याला काही देत नाही, बरोबर. याला म्हणतो आपण इन्सर्जन्सी लावणे, बरोबर. जसं विशेषतः इन्सर्जन्सी कुठं आहे ते जम्मू काश्मीरमध्ये लावली जाते. ओके, कारण तिथल्या लोकांना काय आहे की तिथले जे कोणी जे प्रो पाकिस्तानी असतील किंवा पाकिस्तानला या ठिकाणी की त्यांनी काही पाकिस्तान यांना दिलं असेल तर मग हे काय करतात की लोकांचे डोकं भडकावणे हे यांचं काम असतं, बरोबर. मग दोन धर्मामध्ये किंवा या ठिकाणी दोन प्रदेशामध्ये भांडण लावणे, मग त्यामधून काय आहे इन्सर्जन्सी क्रिएट होते. आणि दुसरं काय आहे या ह्याच्यामध्ये की हे करत असताना दुसरं अतिरेकी कारवाया सुद्धा होतात, ही अतिरेकी चळवळ सुद्धा क्रिएट होते. आणि विशेषतः भारताचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कारण पाकिस्तानमधून अनेक जे हे असे एक्स्ट्रीमिस्ट आहे किंवा या ठिकाणी आतंकवादी जे आहे ते भारतामध्ये येतात. ओके, आणि भारतामधले आपल्याला एक्झाम्पल देता येतं किंवा की जो पुलवामाचा हल्ला झालेला आहे त्यामध्ये सुद्धा हे पाकिस्तानीच आतंकवादी होते. मग आता हे कसे काय येऊ शकले, ही चळवळ कशी काय क्रिएट झाली? तर मग या ह्याच्यामध्ये की त्या ठिकाणचे जे फॅक्टर्स आहेत ते त्यामध्ये त्या भागातले फॅक्टरपेक्षा, ओके, तिथले फॅक्टर असतातच ऍक्टिव्ह, पण त्यापेक्षा हे कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे असतात सगळ्यात जास्त या ठिकाणी हे वाढवण्यामध्ये कोणाचा रोल असतो या ठिकाणी? हे कोणते फॅक्टर्स आहेत हे या ह्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, एक्सटर्नल. आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण इंटरनल फॅक्टर पण असतात, ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात, कारण त्यांना मदत करणारे इंटरनल फॅक्टर्स असतात. पण हे एक्सटर्नल फॅक्टर्स जे आहेत त्यामुळं एक तर आतंकवादी का मोठ्या प्रमाणात काय आहे आपली जो काय सो कॉल्ड त्याला मुवमेंट म्हणून आपण इन्सर्जन्सी लोकांमध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम करतात. आता बाह्य फॅक्टर्स म्हणजे काय बरं? एक्सटर्नल फॅक्टर्स जनरल अभ्यास केला तर येईलच आपल्याला, पण असे कोणते बाह्य फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळं हे प्रॉब्लेम होतो बरं? एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणतो आपण.
बाह्य घटक कोणते आहे की ज्याच्यामुळं आतंकवादी कारवाया वाढतात, ओके, इन्सर्जन्सी वाढते, बंडखोरी वाढते. बाह्य फॅक्टर कोणते जनरली? त्यामुळं न्यूजपेपर वाचा. अभ्यासासोबतच जनरल नॉलेज जरी आलं ना तरी पण असे प्रश्नाचे उत्तर लिहिता येतात फटफट. बाहेरचे असे कोणते फॅक्टर आहेत बाबा की ज्याच्यामुळं साध्या साध्या गोष्टी, आतंकवादी कारवाई वाढण्यामध्ये बाहेरच्या फॅक्टरचा, एक्सटर्नल फॅक्टर्सचा रोल असतो महत्वाचा. तर काय बाबा, कोणता रोल असतो, ते काय करतात? आता एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय आहे की या ठिकाणी समजा जे आतंकवादी येतात, ओके, त्यांना मदत कोण करतं? पाकिस्तान करतं, बरोबर. मग आता पाकिस्तान हे बाह्य फॅक्टर झाला, मग पाकिस्तान काय प्रोव्हाइड करत असेल? ओके, जेव्हा आतंकवादी कारवाई केली जाते, त्याला पकडलं जातं, त्या लोकांना मारलं जातं, त्यावेळेस त्यांच्यासोबत काय सापडतं? बरोबर, गन सापडते. मग त्यांच्याकडे गन कुठून आली? ओके, AK-47 असते, ती कुठून आली? त्याचबरोबर त्यांच्याकडं खानापिण्याचे जे रसद आहे ते 5-6 महिन्याची, 2-4 महिन्याची रसद असते. चांगले चांगले ड्रायफ्रुट्स खातात, ओके. आणि इव्हन या ठिकाणी त्या जे ड्रायफ्रुटचं जे काही पॉकेट आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं असतं रावळपिंडी, कराची, मेड फ्रॉम, ओके, पाकिस्तान, ओके. तर मग याचा अर्थ काय आहे की या लोकांना पैसे प्रोव्हाइड करणे, भारताची करन्सी प्रोव्हाइड करणे, ओके. त्याचबरोबर यांना या ठिकाणी किंवा की हे त्यांच्या डोक्यामध्ये की तुम्हाला काय करायचं आहे किंवा भारतीयांना जाऊन मारायचंच आहे, बरोबर. ही जी आयडिओलॉजी आहे, तर आयडिओलॉजी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये हे करण्याचं काम हेच लोक करतात. मग पाकिस्तानमध्ये अनेक असे दहशतवादी काय आहेत किंवा की केंद्र आहेत जे ट्रेनिंग देतात, बरोबर. दहशतवादी केंद्र ट्रेनिंग देतात मारायचं कसं असतं, बरोबर. आणि जेव्हा तो व्यक्ती या ठिकाणी पूर्णपणे तयार होतो, कशासाठी तयार होतो? लोकांना मारण्यासाठी तयार होतो. लोकांना मारण्यासाठी स्वतःला सण उडवायला तयार होतो, बरोबर. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ह्युमन बॉम्ब, आत्मघाती जो काय म्हणतो ना आपण त्याला, त्या ठिकाणी स्वतःला सुद्धा उडायला तयार होतो. मग ही जी भाग आहे किंवा ही जे या ठिकाणी माइंडसेट आहे हे तयार करण्याचं काम कोणाचं आहे? हेच एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये किंवा एक्सटर्नल फॅक्टर आणि ह्या एक्सटर्नल फॅक्टरची जी भूमिका आहे आपल्या इथं प्ले करायची आहे किंवा स्पष्ट करायची आहे. तर कुठे आता इथं सांगा कुठे? कोणता? हे सुरक्षा आव्हाने, बरोबर, आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा जो टॉपिक आहे तो त्यांनी इथं कव्हर केलेला. आता यामधला 10 मार्काचा लास्टचा क्वेश्चन आहे. आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोगाऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या विधानाची भारतातील सुरक्षा दल व संस्थांच्या बदलत्या भूमिका व कार्यदेशांच्या संदर्भात चर्चा करा. ओके, इंटरनल सिक्युरिटी challenges today require काय आहे या ठिकाणी? कोऑर्डिनेशन, प्रिव्हेन्शन अँड पीपल सेंट्रिक अप्रोचेस rather than mere use of forces. Okay, mere use of forces.
डिस्कस द अबाउट स्टेटमेंट, ओके, स्टेटमेंट विथ द रेफरन्स टू द चेंजिंग मॅन्डेट, ओके, चेंजिंग मॅन्डेट्स ऑफ इंडियाज सिक्युरिटी, ओके, इंडियाज सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सी. तर आता हा जो टॉपिक आहे आपल्या कशाच्या बाबतीत असणार आहे त्या ठिकाणी, की आपलं इंटरनल सिक्युरिटी आहे. मग यामध्ये की इंटरनल सिक्युरिटी, आजच्या काळातील इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोगाऐवजी, ओके, म्हणजे आता आपली जी इंटरनल सिक्युरिटी आहे तर आपली सुरक्षा राखण्याचं काम कोण करते बरं? इंटरनल सिक्युरिटी, आर्मी तर एक्सटर्नल आहे बरं, फोर्सेस जे आहे ते आपल्या बाहेरून येणाऱ्या ह्याचं संरक्षण करतात, पण अंतर्गत कोण आहे? ओके, पोलीस आहेत बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे फोर्सेस आहेत, इंटेलिजन्स आहे, रॉ आहे बरोबर, तर किंवा या ठिकाणी सीबीआय आहे. हे सगळे लोक काय आहेत किंवा आपल्याला एक प्रकारे संरक्षण करण्याचं काम करतं. ओके, म्हणजे येणारी आपत्ती, होणारी आपत्ती टाळण्याचं काम, ओके, प्रिव्हेन्शन करण्याचं काम या ठिकाणी हे फोर्सेस करतात. मग यामध्ये या ठिकाणी की यांना फक्त या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज जे आहेत बरोबर, हे फक्त या ठिकाणी दाखवण्यासाठी नाही, तर आपल्याला या ठिकाणी काय आहे की फक्त बलप्रयोग करायचा आहे म्हणून त्याचा वापर करायचा नाही, तर या ठिकाणी काय आहे की एक तर लोकांमध्ये समन्वय असला पाहिजे, प्रतिबंध असला पाहिजे. तर यामध्ये आता समन्वय हे समन्वयाचं महत्वाचं माध्यम आहे, किंवा की पोलीस फोर्सेस असतील किंवा इतर फोर्सेस असतील. दुसरं प्रतिबंध करणे, प्रतिबंध म्हणजे काय? प्रिव्हेन्शन. ओके, तर एखादी घटना घडणार असेल बरोबर, तर ती आधीच या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो ना इंटेलिजन्स फेल्युअर, ओके, म्हणजे तुम्हाला गुप्त हेर जे तुमचे आहेत बरोबर. आता औरंगाबादमध्ये सुद्धा गुप्त हेर असतात बघा, ओके, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी रॉ मध्ये जाता येतं बरोबर. तर तुम्हाला रॉ मध्ये कसं जाता येतं? पिक्चर मध्ये जाऊन का? हा, रॉ मध्ये जाण्यासाठी काय, रॉ मध्ये कोण जाऊ शकतं? रॉ मध्ये कोणालाही जाता येतं, ठीक आहे, पण कोणाला म्हणजे काय आहे की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. कशामध्ये? विशेषतः पोलीस फोर्सेसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे एखादा काय आहे किंवा की एखादा ओके कॉन्स्टेबल असू द्या, नाहीतर एखादा PSI असू द्या, नाहीतर IPS असू द्या बरोबर, हे सगळे या ठिकाणी इंटेलिजन्समध्ये जाऊ शकतात, रॉ मध्ये जाऊ शकतात. त्या पोस्टनुसार या ठिकाणी त्यांना काम दिलं जातं. म्हणजे असं नाही की कॉन्स्टेबल सुद्धा याच्यामध्ये रॉ मध्ये असतात बरोबर, त्यांच्या लेवलनुसार किंवा त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना काम दिलं जातं. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे आपली इंटरनल सिक्युरिटी आहे तर त्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे या ठिकाणी, की पीपल सेंट्रिक असला पाहिजे. ठीक, तर आवश्यकता आहे असं या ठिकाणी यांना म्हणायचं आहे. मग आता आपण सिलेबसचा जर भाग बघितला तर कुठे दिसतंय आपल्याला हे? बरोबर आहे. ओके, डायरेक्ट कसं आहे? अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, ओके, निर्माण करणाऱ्या बाह्य राज्ये व गैरराज्य घटकांची भूमिका. ओके, तर इंटरनल सिक्युरिटी मध्ये सर्व आलं. आता हे झाले 10 क्वेश्चन जे आपल्याला किती मार्कासाठी लिहायचे आहेत? 10 मार्क. आणि किती शब्दामध्ये लिहायचे आहेत? इन वर्ड्स 150. ठीक आहे, आता इथून पुढे आपल्याला 15 क्वेश्चन, 15 मार्काचे 10 क्वेश्चन असणार आहेत बरोबर. 15 मार्कासाठी जर लिहायचं असेल तर किती शब्दात लिहायचं आहे? 250 वर्ड्स मध्ये. ठीक आहे, आता 15 मार्काचा क्वेश्चन. आता एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये की पहिला जो गट्टा आहे 10 मार्काचा बरोबर, तो 10 मार्काचा गट्टा काय होता? पूर्ण सिलेबस त्यांनी कव्हर केलाय. ओके, म्हणजे 10 क्वेश्चन जे आहेत ना, जे पूर्ण सिलेबसचे आहेत. परत 10 क्वेश्चन काय असणार आहे? परत पूर्ण सिलेबसचे असणार आहे. समजतंय का? म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत आपण जे 10 क्वेश्चन बघितले बरोबर, म्हणजे या ठिकाणी हे आपण आतापर्यंत जे 10 क्वेश्चन बघितले 1 to 10 हा सगळा या ठिकाणी त्यांनी सिलेबस कव्हर केला. ओके, पेपर GS पेपर 3 चा. ओके, आता हा दुसरा राऊंड आहे. पहिला राऊंड कितीचा झाला? 10चा झाला. आता दुसरा राऊंड काय आहे? 15चा आहे. याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे? सगळा सिलेबस कव्हर होणार आहे बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला या ठिकाणी प्रश्न 2 डायमेन्शन विचारले जातील. हो, सिलेबस एकच आहे
क्वेश्चन 2 डायमेन्शनचे असतील. एक तर काय आहे या ठिकाणी 10 मार्काचं डायमेन्शन आणि आता 15 मार्काचं. ठीक आहे. आता पहिलं की ह्याच्यामध्ये 11 नंबरचा क्वेश्चन हे भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यामुळे मर्यादित राहिले आहे. ओके, याचे चिकित्सक विश्लेषण करा. हे इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया has been constrained by structural and institutional bottlenecks. Okay, critically examined. आता यामध्ये की भारतातील आर्थिक नियोजन हे कसं आहे या ठिकाणी, की आर्थिक नियोजन करत असताना स्ट्रक्चरल संरचनात्मक किंवा या ठिकाणी काय आहे की इन्स्टिट्यूशनल, ओके, इन्स्टिट्यूशनल अडथळ्यामुळे मर्यादा निर्माण झालेली आहे. ओके, हे आता काय करायचं आहे आपल्याला, काय करायचंय, नियोजन करायचं आहे. तर नियोजन कसं असलं पाहिजे, तर नियोजनामध्ये ह्या 2 गोष्टी आहे ना, हे काय करतायत या ठिकाणी, बॅरियर क्रिएट करतायत. ओके, म्हणजे तुम्हाला ही आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आर्थिक नियोजन, बरोबर, आपला आर्थिक नियोजन सिलेबसचा भाग आहे का नाही, आहे ना, आपण पाहिलेलं पण आहे आर्थिक नियोजन. ठीक आहे. आणि आर्थिक नियोजनात म्हणजे काय बरं, काय येतं आपण पाहिलेलं आहे, संकल्पना सुद्धा पाहिल्यात, कन्सेप्ट सुद्धा आहे त्यात लिहून दिलेल्या. काय करणे, आर्थिक नियोजन म्हणजे जसं आता इथं भारतातील म्हटलेलं आहे, असं म्हटलं की या ठिकाणी किंवा तुमचं आर्थिक नियोजन, तुमचे आर्थिक नियोजन म्हणजे काय बरं, हा, बरोबर, आपल्याला या ठिकाणी किती पैसे येणार आहेत, आपण कुठं खर्च होणार आहे, आपल्याला या ठिकाणी पुढचं नियोजन करावं लागतं. आर्थिक नियोजन म्हणजे काय आहे की या ठिकाणी होत असलेल्या गोष्टी, होणार असलेल्या गोष्टी, बरोबर, असलेला पैसा, येणारा पैसा, ओके, होत असलेला खर्च, होणारा खर्च, ओके, याचा ताळमेळ कसा लावायचा आहे, हेच म्हणजे काय आर्थिक नियोजन आहे. आता इथं आपल्याला आपण या ठिकाणी ओके, आपल्याला आता भारताच्या लेवलला बघायचं आहे. मग आपल्या देशाचं जे नियोजन आहे, आर्थिक नियोजन ज्याला आपण या ठिकाणी प्लॅनिंग म्हणतो, बरोबर. पूर्वी काय असायचं की देशाचं नियोजन ठरवण्यासाठी प्लॅनिंग कमिशन तयार करण्यात आलं, बरोबर. त्या अंतर्गत विविध प्रकारचे प्लॅन तयार करण्यात आले आणि टोटल मध्ये किती प्लॅन झाले पहिला प्लॅन सुरू झाला होता कधी, पहिला प्लॅन सगळं शिकवलेलं आहे लेकांनो, 51 ते 56 पहिला प्लॅन, शेवटचा किती प्लॅन झाले, भारत माता की जय. ते 5-5 वर्षाने कुठपर्यंत येतात, किती, हा 5 इयर प्लॅन किती झाले, शेवटचा 5 इयर प्लॅन तर लोकांच्या लग्नामध्ये सगळं विसरून गेले. ओके, कोणाचं लग्न, कोणाची हळद, ओके, कोणाच्या जत्रा, कोणाच्या परीक्षा. ओके, तर हा 12 होत्या शेवटची, लक्षात ठेवाय पण सोपं आहे, 2012 लक्षात ठेवायचं, कधीच विसरणार नाही. ओके, 2012 म्हणजे शेवटची 12. ठीक आहे, 12 पंचवर्ष योजना, 12 ते 17 शेवटची पंचवर्ष योजना. ठीक आहे. मग आता हे जे आहे हे या ठिकाणी एक प्रकारचं आर्थिक नियोजन. आता हे आर्थिक नियोजन करत असताना आता सध्या काय आहे, प्लॅनिंग नाही, तर मग सध्या काय आहे, कोणता आयोग आहे, नीती आयोग आहे, त्यांचं काम सुद्धा काय आहे, प्लॅन करणे. आता प्लॅन करत असताना या ठिकाणी काही स्ट्रक्चरल आणि
संस्थात्मक जे काय अडथळे आहेत बरोबर, त्या ह्याच्यामध्ये आता स्ट्रक्चरल म्हणजे काय आहे, नियोजन करायचं आहे पण स्ट्रक्चरल चेंजेस करावे लागतात. स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय, जसं या ठिकाणी की आपण खूप मोठा स्ट्रक्चरल चेंज पहिल्यांदा केला. ओके, तो म्हणजे 1991ला आपण काय स्वीकारलं, आपण LPG रिफॉर्म स्वीकारला. ओके, जसं तुमच्यामध्ये सुद्धा स्ट्रक्चरल चेंजेस येणे गरजेचे आहेत बरोबर. जसं आपण या ठिकाणी आळशी आहोत बरोबर, तसे तुम्ही आळशी नाहीत बरोबर. तर तुम्ही आळशी जर असाल तर काय आहे, आपल्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करावे लागतात. काय चेंजेस करावे लागतात बरं, जर आपण या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करत नसेल बरोबर, तुम्ही तर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करता, ठीक आहे, आपण दुसऱ्याबद्दल बोलतोय, ओके, जे करत नाहीत त्यांच्याबद्दल. हां, तर मग आपल्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस कसे करावे लागतील. हां, डिसिप्लिनमध्ये अजून. हां, बरोबर. स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे प्लॅन बनवणे. अजून स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय? तुमच्यात या ठिकाणी स्ट्रक्चरल चेंजेस आणायचे तुम्हाला. म्हणजे काय बरं? हां? काय करणे? हां. डेली रुटीन फक्त वहीवर चेंज नाही करायचं. ते ॲक्चुअली इम्प्लिमेंट करणे. ओके. त्याला म्हणतात स्ट्रक्चरल चेंजेस. म्हणजे या ठिकाणी किंवा की 7 वाजता जर आपण उठत असू तर या ठिकाणी उद्यापासून स्ट्रक्चरल चेंज की 4 वाजता सकाळी उठायचं आहे. ओके. तर हा आहे स्ट्रक्चरल चेंज आणि ॲक्चुअली उठणे म्हणजे स्ट्रक्चरल चेंज आहे. नुसतं लिहिणे, गप्पा मारणे हा स्ट्रक्चरल चेंज नाही. ओके. तर या ह्याच्यामध्ये मग हा स्ट्रक्चरल चेंज झाला तुमच्या ह्याच्यामध्ये. तसाच स्ट्रक्चरल चेंज या ठिकाणी LPG रिफॉर्म नंतर झाला, की आपण आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातून तेवढ्या प्रमाणात गुंतवणूक येत नव्हती आपल्या देशामध्ये. तरी सुद्धा या ठिकाणी काय आहे, की आपला देश ठीक आहे काम करत होतं, सगळे लोक या ठिकाणी मूव्ह होत होते, पण अर्थव्यवस्था त्या प्रमाणात मूव्ह होत नव्हती. मग पर्याय काय आहे, LPG रिफॉर्म स्वीकारला. आपण इन्व्हेस्टमेंटला काय केलं, की जे अडथळे होते ते या ठिकाणी दूर करून टाकले. कोणताही व्यक्ती कोणतीही इन्व्हेस्टमेंट भारतात येऊ शकते, त्याचबरोबर विविध प्रकारचे कारखाने प्रायव्हेट व्यक्ती काढू शकतो. हे स्ट्रक्चरल चेंजेस झाले बरोबर. मग हे जे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत हे करत असताना सरकारने ओके, सरकारनं काय आहे की खूप मोठं म्हणजे हे स्ट्रक्चरल चेंजेस करत असताना यामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होतात. ओके, म्हणजे स्ट्रक्चरल चेंज आहे पण स्ट्रक्चरल चेंज करत असताना समजा एक्झाम्पलमध्ये सरकारनं स्ट्रक्चरल चेंज केला काय, की ह्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी आता काय आहे की सरकारी ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये कोण काम करणार, या ठिकाणी फक्त रोबोटच काम करणार. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सगळे जे IAS असतील ओके, बाहेरचे कारकून असतील तर हे रोबोटच असतील. किती बाहेर होईल बरं, काय होईल बरं, एक चांगली गोष्ट होईल त्यात. काय होईल? हां, व्हेरी गुड. ओके, बाहेर जो बसलेला असतो की या ठिकाणी टोपी घालून की दे दे 20 रुपये दे, ओके, तरच शिक्का मारतो. ओके, आता कोणाला पैसे द्यायचे? ओके, रोबोट काय म्हणणार, युअर आयडेंटिटी. ओके, तो तुम्हाला स्कॅन करणार, हाच व्यक्ती आहे का. ओके, आणि तुम्ही म्हटले की हे 10 रुपये तर कानाखाली. ओके, म्हणजे या ठिकाणी त्याला काही घेणं देणंच नाही ना. ओके, तर मग या ह्याचा अर्थ काय आहे की हे चांगलं पण आहे, पण हा स्ट्रक्चरल चेंज जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक सुद्धा होऊ शकतो. सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी तो की पॉसिबल नाही. ओके, मग असा जो स्ट्रक्चरल चेंज आहे ज्यामुळे काय आहे की अडथळे निर्माण होतात. दुसरं या ठिकाणी स्ट्रक्चरलच्या नंतर काय आहे, या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स पण असतात. इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय आहे, की समजा एखादा कारखाना तुम्हाला काढायचा आहे, सरकारचं नियोजन आहे की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. ओके, भारतामध्येच वस्तू तयार करायच्या आहेत असं भारत सरकार म्हणतं, आणि तुम्ही विचार केला की चला आता आपल्याला काय करायचंय, भारतामध्ये विमान तयार करायचंय. ओके, खेळण्यातलं नाही, ओरिजिनल विमान तयार करायचंय. मग आता ती विमान तयार करण्यासाठी तुम्हाला काय आहे की असंच विमान तयार करता येतं का, काय लागतं त्याला. विमान तयार करण्यासाठी पहिली गोष्ट काय लागणार आहे, पहिली गोष्ट काय लागेल, ठीक आहे पैसा पण आहे त्याच्याकडे, स्किल वर्कर पण आहे, नॉलेज पण आहे, त्या गोष्टी पण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते, जागा पण आहे. हां, इन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, हे सगळं करायचं आहे पण एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. सब कुछ है तुम्हारे पास, गाड़ी है, बंगला है, ओके, जगह है, स्किल वर्कर्स है, मगर एक चीज नहीं है. कोणते, हां, एकाच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. कोणती, सगळं आहे
पण एका गोष्टीमुळं की त्याचा कारखाना थांबला. हा, व्हेरी गुड, परमिशनच. ओके, मग परमिशन द्यायची ना, तर या ठिकाणी 2 4 व्हीलर द्या. परमिशन द्यायची तर मला विमान द्या. परमिशन द्यायचंय तर मग तुम्ही विमान करताय ना, पहिलं विमान मला भेटलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आणि विमानामध्ये 4 चाकं असतील तर 10 चाकं मला लावून पाहिजे. ओके, म्हणजे हे जे आहे, मग हे काय आहे, हे इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे, बरोबर, आता एक IAS असेल किंवा तो परमिशन देण्याचं काम करतो, पण परमिशन देण्यामध्ये काय आहे, किंवा काहीतरी सांगायचं की नाही हे कमी आहे, बरोबर, तिथे या ठिकाणी एक काय आहे किंवा की ऑक्सिजनची लेवल कमी आहे, काही पण सांगायचं. ठीक आहे, मग हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला म्हणायचं या ठिकाणी स्ट्रक्चरल इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स. बरोबर, तर हे इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम जे आहे ते या ठिकाणी काय आहे की आपलं नियोजन करण्यामध्ये, इकॉनॉमिकल जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यामध्ये काय आहे, अडथळा निर्माण करतात. बरोबर, तर हे आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. सांगा कुठे आहे आता. तू ग्रुपमध्ये आहे का नाही, आहे ना, ग्रुपमध्ये नाही आहे ना, ग्रुपमध्ये. मग तुला माहित होतं नाही सगळं लिहायचं हे ते. परीक्षा झाली का तुझ्या. आता उद्या तर लिहू ना, तो आहे ना इथंच. सांगा लवकर. तर दिसतंय. कुठे इथं. हा, पहिलाच पॉइंट आहे. ओके, काय म्हणतंय की भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे. म्हणजे या ठिकाणी किंवा की इंडियन प्लॅनिंग अँड किंवा की जे काही टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी किंवा की त्या संदर्भात जे मुद्दे आहेत, मग आता दोन्ही गोष्टी आहेत. ओके, तर हे आपलं आता ह्याचा संदर्भ या ठिकाणी 1991 असेल. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे त्यानंतर 12 काय आहे आपल्याला या ठिकाणी 15 मार्कासाठी आहे की भारतात पीक सघनता, क्रॉपिंग इंटेन्सिटी मध्ये प्रादेशिक तफावत, फरक असण्यामागील कारणांचे परीक्षण करा. एक्झामाइन द रिझन्स ऑफ रिजनल व्हेरिएशन्स इन क्रॉपिंग इंटेन्सिटी अक्रॉस इंडिया. आता भारतात काय आहे, पीक सघनता म्हणतात त्याला, क्रॉपिंग इंटेन्सिटी मध्ये प्रादेशिक. आता क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय आहे, किंवा की भारतामध्ये एक तर पहिली गोष्ट काय आहे की सगळीकडे समान पिकं आहेत का, नाही. बरोबर, तर प्रत्येक भागामध्ये एक काय आहे किंवा की स्पेशालिटी आहे, प्रत्येक भागाचे क्रॉपिंग पॅटर्न हा डिफरंट आहे. बरोबर, आणि त्यामध्ये सुद्धा काय आहे की या ठिकाणी किंवा की क्रॉपिंग इंटेन्सिटीमध्ये प्रादेशिक तफावत मधला फरक असण्यामागची कारण. आता हे जे आहे, एक तर काय आहे किंवा की नैसर्गिकरित्या पण आहे, बरोबर, कारण या ठिकाणी तो सॉइलचा भाग आहे. त्याचबरोबर दुसरे काही कारण आहेत ते कशाच्या रिलेटेड असतील, किंवा की एक तर काय आहे किंवा की त्या भागामध्ये जर हरित क्रांतीचा प्रभाव झाला नसेल, हरित क्रांतीचा प्रभाव झालेला भाग आणि प्रभाव न झालेला भाग, हरित क्रांतीने आपल्याला काय दिलं या ठिकाणी, ठीक आहे आपण सेल्फ सफिशियंट झालो, बरोबर, पण त्या हरित क्रांतीनं आपल्याला काय आहे एक प्रकारचं रिजनल इम्बॅलन्स पण क्रिएट केला. ओके, हरित क्रांती ही फक्त काही राज्यापुरतीच काय झाली, मर्यादित झाली होती, जसं की पंजाब आहे, हरियाणा आहे, वेस्टर्न UP आहे, उत्तर प्रदेश आहे. बरोबर, हे जर काही राज्ये जर पाहिले तर यामध्ये एक प्रकारे काय आहे किंवा सुलभता निर्माण झाली, या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे त्यांचं उत्पादन वाढलं. बरोबर, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये वाढले नाहीत. कारण काय आहे, तर या ठिकाणी कारण होतं पाणी. बरोबर, एक तर पाण्याचं नियोजन, दुसरं काय होतं क्रॉपिंग पॅटर्न, बरोबर, तिसरं काय आहे विविध प्रकारचे पेस्टिसाइड्स, खते, ओके, फर्टिलायझर्स याचा योग्य पद्धतीने वापर. तर हे जे आहेत या गोष्टी याला कनेक्ट होणार आहे. तर मग आपल्या सिलेबसमध्ये काय आहे,
कुठे आता आपल्याला दाखवा. सापडला? सापडलं का? कुठे आहे? बरोबर आहे. ग्रेट आहे ना. देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, ओके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन पद्धत, ओके, साठवण, शेती, उत्पादन, विपणन, मर्यादा आणि समरी. आता यामध्ये की मर्यादा आणि अडचणी, ठीक आहे, म्हणजे देशातील आपल्याला पीक पद्धती आहे ही सांगायची आहे. ठीक आहे, तर हा झाला. त्यानंतर पुढे की भारतातील पीक निवडीवर हवामान जोखीम आणि सिंचन उपलब्धता यांचा कशा प्रकारे परिणाम होतो. ओके, हाऊ डू क्लायमेट रिस्क अँड इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुएन्स क्रॉपिंग चॉईस इन इंडिया. ओके, हाऊ डू क्लायमेट रिस्क अँड इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुएन्स क्रॉपिंग चॉईस. ओके, भारतातील पीक निवडीवर, ओके, काय आपल्याला भारतातील सांगितलंय, भारताच्या पीक निवडीवर हवामान जोखीम, ओके, आणि या ठिकाणी सिंचन उपलब्धता यांचा कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, परिणाम होतो. बरोबर, अर्थ काय होतो या ठिकाणी. आता भारतातील पीक पद्धत, आता सगळीकडे काय आहे, सेम पीक पद्धत नाही, बरोबर, सगळीकडे सेम नाही, पण मुद्दा काय आहे या ह्याच्यामध्ये की तुम्हाला हे एक तर काय आहे की समजा एक्झाम्पल मध्ये की ऊस पिकवायचा आहे, बरोबर, त्या ठिकाणी शुगर केन आहे. आता यामध्ये पीक निवडीवर काय आहे, शुगर केन जे आहे, एक तर हवामान जोखीम आणि सिंचन उपलब्धता, ह्या दोन्ही गोष्टी याला कनेक्ट आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये हवामानाची जोखीम म्हणजे काय, हवामान जोखीम म्हणजे काय आहे की जर या ह्याच्यामध्ये की एक प्रकारे किंवा की जर तुम्ही मोठ्या प्रमाणात ऊस हे पीक घेतलं तर ते सुद्धा काय आहे या ठिकाणी किंवा की जमिनीसाठी घातक आहे. का, कारण मोठ्या प्रमाणात काय आहे किंवा की तिथे पाण्याची हे होत असते, बरोबर, त्यामुळे जमीन सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे. बरोबर, तर मग या ह्याच्यामध्ये ती दोन गोष्टी आहेत, एक तर हवामान जोखीम आणि सिंचन उपलब्धता. मग काही पीक समजा या ठिकाणी हे तर ठीक आहे बाबा, पण असं पीक आहे की जे किंवा की एका पर्टिक्युलर हवामानातच येतं, बरोबर, एका पर्टिक्युलर भागामध्येच येतं. बरोबर, जसं एक्झाम्पल मध्ये कोणतं 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 पॅड म्हणजे हा, ओके, पॅडी कल्टिवेशन. हा, पण ठीक आहे समजा किंवा आता ते तांदूळ तर हा, तांदूळ किंवा आता कॉफी आहे, बरोबर, तर कॉफी सगळीकडे होते का, तांदूळ तरी ठीक आहे बाबा, पॅडी सगळीकडेच होते जवळपास, बरोबर, तर तांदूळ म्हणजे कॉफी सगळीकडे पिकता येते का, नाही, बरोबर. मग आता तुम्ही जर घरी कॉफी लावली तर त्या पद्धतीने येणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे की कॉफीसाठी पर्टिक्युलर हवामान लागतं, बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी किंवा तुमच्याकडे खूपच मोठ्या प्रमाणात पाणी आहे, मग तिथं कॉफी येईल असं नाही, बरोबर, तर डोंगराचा प्रदेश लागतो. ठीक आहे, मग ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या कशा पद्धतीने परिणाम करतात हे आपल्याला इथं लिहायचं आहे. प्रश्न कुठे येत आहे, हा, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, बरोबर, साठवण, शेती, त्यामध्येच तो पण येणार आहे. हा पॉइंट या ठिकाणी कव्हर होतो. बर, त्यानंतर पुढे हा झालं ना करायला. तर आता यामध्ये हे आपल्याला हे भारतातील, आता हा किती मार्काला आहे क्वेश्चन, 5 मार्काला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न 5 मार्कासाठी आहे. आता हा प्रश्न 15ला होता,
बरोबर. त्यानंतर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे इथं आपल्याला किंवा की 5 मार्कासाठी 5 मार्काला हे 5 मार्काला हे, ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये 5 5 आणि 5 अशा पद्धतीने 5-5 मार्काचे 3 क्वेश्चन येणार आहेत बी मध्ये, ठीक आहे. मग यामध्ये काय आहे, भारतातील जलप्रधान वॉटर इंटेन्सिव्ह पीक प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी भरड धान्ये मिलेट्स पिकांना प्रोत्साहन देणे कितपत उपयुक्त ठरेल, बरोबर. आणि इव्हन या ठिकाणी सरकारने मिलेट्स इयर म्हणून सुद्धा साजरं केलं होतं, किंवा भरड धान्यापासून केक बनवायचा, भाकरी बनवायच्या, बिस्किट बनवायचे, बरोबर. मोदी सरांनी ते बिस्किट केक पण खाल्ले होते, बरोबर. तर हे आता यामध्ये की भारतातील जलप्रधान वॉटर इंटेन्सिव्ह पीक प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी, आता वॉटर इंटेन्सिव्ह पीक कोणतं असतं या ठिकाणी, डू व्हॉट द एक्सटेंट कॅन प्रमोट द मिलेट्स कल्टिवेशन हेल्प टू करेक्ट द वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टीम. वॉटर इंटेन्सिव्ह म्हणजे कोणतं पीक असेल, वॉटर इंटेन्सिव्ह म्हणजे काय, त्या ठिकाणी ज्या पिकाला जास्त पाणी लागतं, बरोबर. म्हणजे ऊस असेल किंवा अजून राईस असेल, बरोबर, तर ह्याला जास्त पाणी लागतं. मग आता त्याला पर्याय म्हणून काय आहे या ठिकाणी, किंवा की याला पर्याय म्हणजे तुम्ही भरड धान्य म्हणजे कोणतं, मिलेट्स कोणते असतात, बाजरी ज्वारी. आता सगळीकडेच बाजरी ज्वारी काही लागणं शक्य नाही, आणि आपण या ठिकाणी किंवा दररोज बाजरी ज्वारी खातो का, नाही. आपल्या देशामध्ये किंवा की जे स्टेपल फूड आहे, दररोज आपण जे फूड म्हणजे अन्नधान्य हे करतो, त्यामध्ये पहिला नंबर कायचा आहे, एक तर राईस आहे, दुसरा व्हीट आहे, बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये त्याला आपल्याला किंवा की भरड धान्य हे काही ऑप्शन म्हणून राहता येणार नाही, कारण ते लोक खात नाहीत. पूर्वी असायचं बघा, ओके, पूर्वी ज्वारी किंवा हायब्रिड असायचे, बरोबर. तर लोक या ठिकाणी ते खायचे. आज सुद्धा खेड्यामध्ये काय आहे की ज्वारी खाल्ली जाते, बरोबर. ज्वारी असेल, बाजरी असेल, बरोबर. आणि विशेषतः काय आहे की बाजरी जे आहे ते कोणत्या सीझन मध्ये खातात, उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे का, हिवाळ्यात. उन्हाळ्यामध्ये तर आधीच त्याच्यामध्ये हीट असते, ओके. तर मग या ह्याच्यामध्ये ती हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते. मग ते सुद्धा काय आहे, मिलेट्सच आहे, ओके. तर हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर. मग योग्य आहे किंवा कितपत आहे, ओके, किंवा या ठिकाणी तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि काही प्रमाणात निगेटिव्ह सांगायचे आहे. तर हा पॉइंट कुठे येणार आहे, कुठे येतं, हा पण पॉईंट इथंच येईल ना, भारतातील मुख्य पीक व पीक पद्धती, इरिगेशन सिस्टीम त्याच ठिकाणी येणार आहे ते. कारण आपल्याला त्याच पॉईंटवरचे 5-5 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर. एकाच पॉईंटवरचे 3 प्रश्न आहे. त्यानंतर आता 13, आता 13 मध्ये काय आहे, 10 मार्काला एक आहे, 5 मार्काला, असे टोटल 15. तर यामध्ये आता हे प्रश्न आहे की भारतातील किमान आधारभूत किंमत, ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किमती, खरेदी भाव स्थिरक, ओके, साठा धोरण, आणि या ठिकाणी भाव स्थिरक, साठा धोरण आणि अन्न, ओके, अन्न महागाई यांच्यातील संबंधित चर्चा करा, ओके. अन्न महागाई एकच शब्द आहे, ठीक आहे. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन कशाच्या संदर्भात, मिनिमम सपोर्ट प्राइस, ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस प्रोक्युरमेंट, ओके, प्रोक्युरमेंट अँड बफर स्टॉक पॉलिसी अँड फूड इन्फ्लेशन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्याला कनेक्शन कशाचं लावायचं आहे, या ठिकाणी MSPचं कनेक्शन बफर स्टॉक सोबत, MSPचं कनेक्शन फूड इन्फ्लेशन सोबत. आता यामध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला काय माहित पाहिजे की किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राइस, बरोबर. तर मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय बरं, जनरली मिनिमम सपोर्ट प्राइस कशाला दिली जाते, बरं, हे बरोबर आहे की गव्हर्नमेंटनं ठरवलेली एक निश्चित प्राइस, ओके, कमीत कमी, जसं या ठिकाणी की व्हीट असेल किंवा सोयाबीन असेल, कापूस असेल, बरोबर. तर ह्याला काय आहे, सरकारने एक निश्चित किंमत ठरवलेली आहे. समजा सरकारने ठरवलं की या ठिकाणी 5,000 रुपये क्विंटलनं आम्ही काय घेऊ, या ठिकाणी की सोयाबीन घेऊ, ठीक आहे. आता यामध्ये ही मिनिमम आहे, बरोबर. मार्केटमध्ये सरकार 5,000 घेत असेल तर मार्केटमध्ये रेट जो आहे तो किती असेल, त्यापेक्षा जास्त असेल का कमी असेल, सरकार 5,000 घेत आहे
जास्त असणार ना ऑब्विसली. ओके, मग समजा या ठिकाणी तुमच्याकडे सोयाबीन आहे आणि सरकार तुमच्याकडून 5,000ला घेतंय, मग तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये 4,000ला असेल तर तुम्ही विकणार का? नाही ना, तुम्ही म्हणणार अरे तुम्हाला विकण्यापेक्षा सरकारला 5,000 देऊ. म्हणजे याचा अर्थ सरकार 5,000 घेत असेल तर मार्केट 6,000 7,000 असतं. कारण त्यांना सुद्धा काय आहे, या ठिकाणी तो जी वस्तू आहे ती घ्यायची असते, त्याचा सुद्धा स्टॉक करायचा असतो. ठीक आहे. तर मग या ह्याच्यामध्ये MSP जे आहे ह्याचे किंवा की आपलं रिलेशन कशासोबत लावायचं आहे, की हे सरकार या ठिकाणी हे MSP देऊन सरकार जे धान्य खरेदी करतं त्याचं सरकार काय करतं, बफर स्टॉक करतं. बफर स्टॉक जो आहे या ठिकाणी कशासाठी केला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचा आहे फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा. बरोबर, की सगळ्यांना या ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्यामध्ये काय आहे, द ॲक्सेसिबिलिटी, अवेलेबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी ऑफ फूड. बरोबर, ज्याला आपण या ठिकाणी की अन्न सुरक्षा असं म्हणतो. मग आता अन्न सुरक्षा, सगळ्यांना अन्न भेटणं हे काय आहे, या ठिकाणी एक प्रकारचा कायदा आहे, सगळ्याला अन्न मिळालं पाहिजे. मग त्यासाठी काय आहे, किंवा की मग अन्न कशातून आपल्या कोणत्या माध्यमातून मिळतंय, PDS सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, म्हणजे ज्याला आपण की स्वस्त धान्याचं दुकान म्हणतो. मग त्या ठिकाणी जो माल आलेला आहे तो बफर स्टॉकचाच आहे. बरोबर, त्यासाठी सरकारला हे खरेदी करावं लागतं. आणि आता सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राईजवर सरकारनं साठा करून ठेवला. बरोबर, तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे, या ठिकाणी फूड इन्फ्लेशनवर पण होऊ शकतो. सरकारकडे साठा आहे पण मार्केटमध्ये साठा नाही. बरोबर, म्हणजे या ठिकाणी डिमांड अँड सप्लायचा रूल सुरू झाला. मग डिमांड मोठ्या प्रमाणात आहे, सरकारनं सगळा स्टॉक करून ठेवलेला आहे, मार्केटमध्ये ती जे काय अन्न आहे ते नाहीच. त्यावेळेस काय होणार आहे, डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, देअरफॉर काय आहे, प्राइस इन्क्रीज होणार आहे. ओके, तर ह्याचं जे रिलेशन आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. हां, आपला टॉपिक कुठं आहे, फिफ्थ. किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे. बरोबर, आणि त्याचबरोबर सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्ट आणि मर्यादा. ठीक आहे, त्याचबरोबर सिल्की साठा आणि अन्न सुरक्षाची समस्या. ठीक आहे, ह्या गोष्टी इथं आपल्याला कव्हर करतात. त्यानंतर हा झाला 10 मार्कासाठी. आता 5 मार्कासाठी सिंपल क्वेश्चन आहे, की भारतामधील कृषी तंत्रज्ञान अभियानांची मुख्य उद्दिष्टे आणि धोरणात्मक महत्त्व स्पष्ट करा. द ॲक्सेस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ टेक्नॉलॉजी मिशन्स टुवर्ड्स द ॲग्रिकल्चर मॉडर्नायझेशन इन इंडिया. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय आहे, विविध प्रकारची टेक्नॉलॉजी माहीत असली पाहिजे, ज्या आधारे भारतातील कृषी तंत्रज्ञान अभियानाची मुख्य उद्दिष्ट म्हणजे कोणकोणत्या योजना आहेत, काय या ठिकाणी फीचर्स आहे सरकारच्या योजनेचे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा टॉपिक जो आहे आपल्याला कशाचे कनेक्ट असणार आहे, हो कुठे आहे, फिफ्थ मध्ये तंत्रज्ञान मोहीम. ओके, टेक्नॉलॉजी. ओके, तर हे या संदर्भात आपल्याला हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे 14 जो आहे त्यामध्ये की आपल्याला हा 15 मार्कासाठी आहे. ठीक आहे, तर 15 मार्कासाठी काय आहे, भारताची औद्योगिक धोरणे, शासन नियंत्रित आयात निर्यात. ओके, भारताची औद्योगिक धोरणे, शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून, प्रतिस्थापन पद्धतीपासून बाजाराभिमुख उदारीकरणाकडे विकसित झाली आहे. आता हे स्टेटमेंट आहे. त्यामध्ये काय आहे, द इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व फ्रॉम स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन टू मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की या ठिकाणी भारताची किंवा भारतीय जे औद्योगिकरण आहे, भारताचे जे औद्योगिक धोरण आहे ते या ठिकाणी की शासन नियंत्रित न राहता आता काय आहे, मार्केट ओरिएंटेड झालेलं आहे. म्हणजे सरकारचं जे औद्योगिक पॉलिसी आहे ती मार्केट ओरिएंटेड म्हणजे काय आहे, की डिमांड आणि सप्लाय यानुसार या ठिकाणी चेंज झालेलं आहे. तर मग त्याला आपल्याला क्रिटिकली एक्झामाइन करायचं आहे. तर आता हा टॉपिक जो आहे हा कुठला असेल आपल्याला सांगा.
कुठे आहे? स्पष्ट आहे, डायरेक्ट दिसतोय. गीता सांग कुठे आहे? सरळ आहे ना. गीता सापडलं का? नाही. अरे हे इथं त्याच्यामुळं पाठ करायचं असतं, म्हणून आपण सांगतोय सिलेबस पाठ करा. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणामधील बदल, औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम. त्यासाठी सिलेबस बघावं लागतं. सिलेबस हे आपल्यासाठी मिरर आहे, दररोज पाठ करा. ओके, तर आपण या ठिकाणी सहज पास होऊ. एवढं या ठिकाणी डिटेलमध्ये कोणीही अभ्यास करत नाही, त्यामुळं बाकीचे करत नाहीत म्हणून आपण पण त्याच लेवलला गेलो तर मग काय आहे, इतरांसोबतच काय आहे, लोकांच्या लग्नामध्ये डान्स करावा लागेल. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचा आहे वाढवण बंदर प्रकल्प. आता वाढवण कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर. तर वाढवण बंदर प्रकल्प भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून कल्पिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील ओके बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या, स्ट्रक्चरल समस्या स्पष्ट करा. त्या ठिकाणी वाधवन पोर्ट प्रोजेक्ट हॅज बीन envisaged as a transformative step in the strengthening India's maritime capacity. In this context, they examine the structural changes facing India's port infrastructure. आता हे कशावर असणार आहे? हा जो भाग आहे तो डायरेक्ट आपल्याला कशावर असणार आहे की पायाभूत सुविधा. डायरेक्टच टॉपिक आहे पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदर, रस्ते. ओके, तर त्या आधारावर आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कोणता हा का? बरं झालं म्हणजेच तू म्हणलं लक्षच आहे का नाही तुमचं काय. आम्हाला पण बरं वाटतं की प्रेक्षकांनी काहीतरी म्हणा की सर वन्स मोर. तर आता यामध्ये काय आहे किंवा वाढवण बंदर आहे, बरोबर, बंदर आहे हा प्रकल्प आहे. ठीक आहे, वाढवण बंदर प्रकल्प, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आता याची ही या प्रकल्पामुळं भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनशील पाऊल आहे. म्हणजे आता बंदर या ठिकाणी बांधलेलं आहे, ज्यामुळं भारताची सागरी क्षमता बळकट होते. बंदर कशासाठी तयार करतो आपण? बरोबर, या ठिकाणी बंदर कशासाठी असतं की जे मालवाहू जहाज आहेत, बरोबर, ते या ठिकाणी किंवा की त्यांना भारतामध्ये येण्यासाठी किंवा या ठिकाणी आपल्या जमिनीवर येण्यासाठी एक रस्ता म्हणून ते बंदर असतं, बरोबर. तर आता हे जे बंदर आहे या ठिकाणी की या बंदराच्या माध्यमातून काय होणार आहे की आपला विदेशी म्हणजे इतर देशासोबतचा जो काही आयात निर्यात आहे, बरोबर, ती वाढणार आहे. ओके, जर बंदर असेल, कारण या ठिकाणी की जी स्वस्तातली सगळ्यात स्वस्त जी वाहतूक आहे, बरोबर, ती कोणती वाहतूक आहे? ओके, समुद्र वाहतूक जी आहे ही सगळ्यात स्वस्त आहे. आपण या ठिकाणी की आता सध्या आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे, बरोबर, ते जी सगळ्यांनाच वाढवत आहे, बरोबर, ती म्हणजे कोणती आहे बरं? की सगळ्यांना ज्याचा प्रॉब्लेम फेस होत आहे. कोणती समस्या आहे? आपल्याला सगळ्यांनाच एक समस्या भासवत आहे. ओके, ती म्हणजे कोणती? सध्याची कशाची कमतरता आहे आपल्याला? हां, ओके, आपल्याला LPGची कमतरता आहे, आपल्याला ऑइलची कमतरता आहे. बऱ्याच ठिकाणी बघता ना तुमच्या मेसवाले सुद्धा काय आहेत, चुलीवर आलेले आहेत. ओके, सगळे नाश्तावाले सुद्धा चुलीवर या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतात. ओके, तर या ह्याच्यामध्ये मुद्दा आहे की आपल्याला काय आहे की या ठिकाणी ऑइलची कमतरता. आता ऑइल हे विमानानं येतं का जहाजानं येतं बरं? विमानानं आणलं तर किती भारी झालं असतं. हा, काय झालं असतं? एक तर पैसे बी जास्त झाले असते आणि या ठिकाणी काय आहे की प्रॉब्लेमॅटिक पण असलं असतं ना. ओके, की या ठिकाणी आता विमान असं तसं झालं, ओके, तर मग ठीक आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम सुद्धा असू शकत होता. ठीक आहे, म्हणजे तसं होतच असं नाही, पण ठीक आहे.
तर या ह्याच्यामध्ये आणि वरतीच विमान फुटलं तर मग आपल्या अंगावर तर ओके अशीच आंघोळ व्हायची, ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये की जो स्वस्त मार्ग आहे तो काय आहे या ठिकाणी हा समुद्री मार्ग आहे. मग समुद्री मार्गाने काय होतं की आयात निर्यात जसं आपण आता पाहतो की हर्मुज, बरोबर, हर्मुज माहिती आहे ना, या ठिकाणी हर्मुज स्ट्रीट जे आहे, बरोबर, तर ती अफेक्ट झाली तर आपल्याला या ठिकाणी एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये की हे जर आपण असे बंदर जर या ठिकाणी हे केले तर आपल्याला काय आहे की पटकन वाहतूक करता येईल. ओके, विदेशामधून जे आपण विमानानं गोष्टी आणतो ते आपण जहाजानं आणल्या तर आपल्याला स्वस्तामध्ये उपलब्ध होतील, बरोबर, त्याचा खर्च वाचणार आहे आणि खर्च वाचला की वस्तूच्या किमती सुद्धा काय आहेत आपल्या देशामध्ये कमी होते. आता या पार्श्वभूमीवर ओके हे जे आहे किंवा आपलं की याच्यामुळे काय होणार आहे किंवा की आपली सागरी क्षमता बळकट होणार आहे. म्हणजे सागरी क्षमता म्हणजे काय, तर सागरी मार्गानं होणारी वाहतूक, बरोबर. तर आता ही जी सागरी मार्गानं सगळ्यात जास्त वाहतूक करणारा हा चायना आहे. ओके, तर चायना जो आहे ना तो सगळ्यात जास्त वाहतूक करतो, कारण काय आहे की हा सगळ्यात स्वस्त वाहतूक आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये मग आता या पार्श्वभूमीवर हे सगळं जे झालेलं आहे या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधाचं संरचनात्मक समीक्षा, स्ट्रक्चरल चेंजेस. आता स्ट्रक्चरल ओके संरचनात्मक समस्या, ओके, या ह्याच्यामध्ये की आपल्याला काय आहे किंवा की एक प्रकारे स्ट्रक्चरल चेंजेस फेसिंग इंडियाज पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. आता संरचनात्मक समस्या म्हणजे काय आहे हे, आता तुम्हाला बंदर कुठेही बांधता येतं का, नाही. ओके, सगळ्याच ठिकाणी बंदर बांधता येत नाही, बरोबर. म्हणजे बंदर क्रिएट करण्यासाठी कशी, हा बरोबर. तर या ह्याच्यामध्ये जर आपण समजा कुठली तरी बीच आहे, बरोबर, बीचवर बांधता येते का बंदर, नाही. ओके, बीचवर बंदर बांधलं एकदा जर जहाज आलं तर परत नेताच येणार नाही. ओके, वाट बघावं लागेल की कधी या ठिकाणी लाट येईल आणि सोबत घेऊन जाईल, ठीक आहे. पण या ह्याच्यामध्ये बंदर म्हणजे हे काय झालं स्ट्रक्चरल, म्हणजे तुम्हाला अशाच ठिकाणी बांधता येईल किंवा की ज्या ठिकाणी काय आहे किंवा की अशी सुविधा आहे किंवा या ठिकाणी किंवा की खोली जास्त आहे अशा भागामध्ये बंदर बांधता येतात, बरोबर. मग ते तसं क्रिएट करणे, ओके, तर मग तशा पायाभूत सुविधा देणे हे काय आहे या ठिकाणी एक प्रकारचं समस्या आहे. मग ही समस्या आपल्याला स्ट्रक्चरल जी समस्या आहे इथे स्पष्ट करायची आहे की आपल्याला लिमिटेशन सुद्धा आहे. पण त्या लिमिटेशन मध्ये सुद्धा काय आहे की काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा मध्ये बदल करून सुद्धा काय आहे किंवा की बंदर तयार करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला 16 नंबर किंवा विज्ञान तंत्रज्ञानातील, विज्ञान तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा आता विचारलेला आहे महाराष्ट्राच्या, कारण एमपीएससी आहे तर महाराष्ट्राचे विचारलंय, महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करा. या घडामोडींचे दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे उदाहरण पण द्यायचं आपल्याला. ओके, हे अनालाइज हाऊ recent आताची डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर इन्फ्लुएन्सिंग द social, economical, administrative realities of Maharashtra. Okay, explain how these developments are reflected in everyday life with a suitable example. कोणतं एक्झाम्पल देता येतं बरं आपल्याला, सिंपल आहे की असं कोणती टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामुळं आपल्या सामाजिक आर्थिक ओके प्रशासकीय गोष्टीवर काय झालेला आहे त्याचा परिणाम झालेला आहे. हा ठीक आहे, मोबाईल पण आहे पण अजून हा शब्द महत्वाचा जरा, दैनंदिन जीवनात प्रतिबंधित होतात. मोबाईल ठीक आहे पण थोडं चांगलं अजून एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल आहे. सोलार टेक्नॉलॉजी, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये आता सोलार टेक्नॉलॉजी आहे तुमच्या या ठिकाणी काय सामाजिक ह्याच्यात बदल झाला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जरी गावाकडे असाल तरी सुद्धा काय आहे किंवा तुम्हाला काय आहे किंवा की तुम्ही शहर आणि गाव असे जे काही सामाजिक आपण की हे म्हणतो बरोबर विभागणी केलेली आहे तशी होणार नाही, कारण रात्री सुद्धा काय आहे किंवा की बॅटरीच्या आधारे किंवा की ती तुम्हाला यूज मिळू शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक
परिस्थिती सुद्धा सुधारू शकते, कारण या ठिकाणी की सोलार लावलं तर दिवसा सुद्धा काय आहे किंवा की पाणी आपल्याला शेतीच्या जे पाणी आहे ते पंप सेटद्वारे किंवा की हे करता येतं. मग त्यामुळे काय होतं की आपल्या विजेची पण बचत होते. ओके, आणि या ह्याच्यामध्ये किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम, ठीक आहे, आर्थिक किंवा प्रशासकीय म्हटलेलं आहे. तर या ह्याच्यामुळं की आपण ह्याचं कनेक्शन काय आहे, सोलार एनर्जी सोबत लावू शकतो. मग महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दैनंदिन जीवनात कशा प्रकारे या ठिकाणी हा बदल होतो. मग सोलार एनर्जी आणि सरकारचं याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन किंवा सरकार सुद्धा ह्याला प्रमोट करत आहे, आणि ज्यामुळे या ठिकाणी आपली आर्थिक बचत होत आहे, पर्यावरणाची सुद्धा बचत होत आहे. कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे तर कुठंतरी काहीतरी कोळसा जाळलाच पाहिजे, बरोबर. आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कशातून मिळते, एक तर कोळसा आहे, बरोबर, थर्मल आहे, हायड्रो आहे, बरोबर. हायड्रो म्हणजे कसं, पाणी जाळायचं का, हा, हायड्रो एनर्जी कशी असते, हा, बरोबर. तर ह्याच्यामध्ये धरणातून पाणी खाली सोडतात त्यावेळेस तयार होतं, बरोबर. धरणातच पाणी नसेल तर काय करायचं, दुसऱ्या धरणातून आणायचं, इथून खाली परत सोडायचं का, नाही, ठीक आहे. म्हणजे त्याला लिमिटेशन्स आहेत. दुसरी न्यूक्लिअर एनर्जी आहे, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये मग ही सगळ्यात स्वस्त आणि रिन्युएबल एनर्जी आहे. रिन्युएबल म्हणजे काय आहे, जी कधीही संपत नाही, बरोबर. ते आपल्याला रिपीटेडली वापरता येते सन, ठीक आहे. आणि आता तर किती तापतंय, ओके. म्हणजे आता आपल्या गाड्या बिड्या तर बाहेर नुसत्या ठेवून द्यायच्या, मोबाईल नुसता ठेवून द्यायचा, मस्तपैकी ते काय होतो, रिचार्ज होऊन जाईल. तर हे जे आहे आपल्याला या ठिकाणी ह्याचं कनेक्शन लावता येतं. तर आता सांगा की आपल्या सिलेबसचा भाग कोणता आहे, हा, कोणता, सिंपल, विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्याचे उपाययोजना, दैनंदिन जीवनातील त्याचा परिणाम. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल देता येतं. नंतर 17 या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान किंवा नॅनो तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्राबाबत समाजातील जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करा. ओके, समाजाची जागरूकता. महाराष्ट्रातील फोकस, संशोधन, नवोन्मेष, ओके, इनोव्हेशन म्हणतात, किंवा उद्योजकतेच्या संदर्भात या क्षेत्राशी संबंधित बौद्धिक संपदा, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा हक्कांशी निगडित प्रमुख समस्या चर्चा करा. ठीक आहे. एक्सप्लेन काय करायचं आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स कशाचं, ऑफ या ठिकाणी सोसायटल अवेअरनेस रिगार्डिंग द ॲडव्हान्स्ड फील्ड such as information technology, robotics, biotechnology or nanotechnology in the context of research, innovation, entrepreneurship in Maharashtra. Okay, discuss the major issue related to intellectual property right. आता या ह्याच्यामध्ये की महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत महत्त्वाचं धोरण आहे. मग आपल्याला इथं छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजे की रोबोटिक्स काय आहे, जैवतंत्रज्ञान काय आहे, नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, बरोबर. आणि या ह्याच्यामध्ये याचा समाजावर होणारा परिणाम, ओके, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे संशोधन होत आहे, बरोबर, त्याचा या ठिकाणी किंवा की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. ओके, त्या ठिकाणी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय असतं बघा, IPR, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय, तुम्ही एखादा शोध लावला, ओके, तर या ह्याच्यामध्ये की तुम्ही शोध लावला तर त्याचं काय असतं, तुम्हाला या ठिकाणी पेटेंट मिळतं. ओके, म्हणजे तुम्ही आता सध्याच्या परिस्थितीत काय आहे किंवा की तुम्ही एखादा कंटेंट समजा युट्यूबवर अपलोड केला, ओके, तर तशाच प्रकारचा कंटेंट जर दुसऱ्या व्यक्तीने केला तर काय होतं, कॉपीराईट येते. ओके, तेच म्हणायचं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही एक काहीतरी इनोव्हेशन, काहीतरी या ठिकाणी नवीन गोष्ट केलेली आहे त्या बाबतीमध्ये. ओके, आता इथं काय असेल, स्पष्ट आहे आपल्याला या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, ओके, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीला संबंधित समस्या. ठीक आहे. त्यानंतर 2 प्रश्न राहिले आपले फक्त. 18 नंबर हे 18 काय आहे, प्रदूषक देतो त्याने भरावे. ओके, पोल्युटर पेज प्रिन्सिपल या तत्वाचे. ओके, प्रदूषक देतो त्याने भरावे, महत्वाचं आहे बघा. ओके, या तत्वाची पर्यावरणाच्या धोरणामध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा. ठीक आहे. आपल्याला काय मुद्दा आहे महत्वाचा
या ठिकाणी पोल्युटर पेज प्रिन्सिपल म्हणजे काय बरं लॉजिकल अर्थ काय होतो प्रदूषक देतो त्याने भरावे पोल्युटर पेज प्रिन्सिपल म्हणजे काय असेल हा काय पुढे पोल्युशन करणारे काय फटके दिले पाहिजे काय म्हणतात त्याला बरोबर आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असतं की आता समजा की इथं एखादा कारखाना आहे कशाचा कारखाना आहे किंवा की आताच मी सकाळी एक स्टेटमेंट वाचलं बरं ते ऐकलं ते ह्याच्यावर इंस्टाग्रामवर काय ऐकलं ते या ठिकाणी की म्हणजे की BJPच्या नेत्या आहेत कोणत्या किंवा बीडवाल्या ताई पंकजाताई हां ओके पंकजाताईने एक स्टेटमेंट केलं काय स्टेटमेंट केलं की या ठिकाणी किंवा की मला दारूचा वास पण माहीत नाही ओके स्टेटमेंट महत्वाचं आहे किंवा मला दारूचा वास पण माहीत नाही पण मी दारू तयार करते बरोबर एक जाहिरात येत असते बघा पूर्वी टीव्हीवर की दारू ठीक आहे किंवा की उद्ध्वस्त करी ओके असे दारूची ऍड यायची की दारू उद्ध्वस्त करी घर म्हणजे या ठिकाणी सरकारला दाखवायचं असतं की दारू पिऊ नका पण लोक दारूची बॉटल बघू बघू दारू प्यायची ठीक आहे म्हणजे सरकार या ठिकाणी सिगरेटचे ऍड हे करतं किंवा की सिगरेट पिऊ नये पण आपल्याला या ठिकाणी सिगरेट किंवा दारू जर कंपनीला पाजायची असेल तर काय करते बरं कंपनी आयडिया आता किंगफिशर आहे बरोबर सगळ्यांना माहित आहे बरोबर किंगफिशर ही काय आहे दारूची कंपनी आहे आता हिला दारूची ऍड नाही करता येत ओके मग ही कशाची ऍड करते हा हो पण ऍड येत असते ना कशाची ऍड होते मॅकडोनाल्डची ऍड येते मॅकडोनाल्ड सुद्धा काय आहे या ठिकाणी दारूचा आहे आता मला तुम्ही असं म्हणू नका सर तुम्हाला एवढे ब्रँड कसं काय माहित ठीक आहे तर मग मॅकडोनाल्डची पण ऍड येते बघा ऑफिसर एक ऑफिसरची बी ऍड येत असते ते कशाचे ऍड असतात दारूचे असतात का ते कशाचे ऍड दाखवतात हा तर ते ऍड काय कशाची आता सोड्याची ऍड करतात सोडा सोडा माहिती आहे ना ओके ऍड करतात सोड्याची ओके किंगफिशर सोडा ओके पण ज्याला पोहोचायचं असतं त्याला बरोबर मेसेज जातो या ठिकाणी ही कशाची आहे सोड्याची नाही तर सोडा कशामध्ये मिक्स करायचा असतो याची ती ऍड आहे ओके जरा नीट पहा किंवा तुम्ही पाहिल्या ना ऍड किंगफिशर मॅकडोनाल्डची ऍड येते ते लोक त्यांना ऍड करता येत नसते असे बरोबर दारूची मग आयडिया काय करता या ठिकाणी किंवा की मॅकडोनाल्ड सोडा बरोबर मग तिथं कोणतरी या ठिकाणी येणार ओके मॅकडोनाल्ड सोडा पिणार ओके मग हिरो एखादा येणार हिरोईन काय ते सोडा पिणार पण ते सोडा कशात टाकून प्यायचं हे सगळ्यांना माहित असतं पिणाऱ्याला ठीक आहे मग हे अशा पद्धतीने बरं त्या ठिकाणी समजा एक्झाम्पलमध्ये की आपण एक्झाम्पल घेऊ एखादी दारूची फॅक्टरी टाकलेली आहे एकानं समजा या ठिकाणी अल्कोहोलची फॅक्टरी टाकलेली आहे बरोबर तर आता या ह्याच्यामध्ये अल्कोहोलची फॅक्टरी टाकली असेल तर काय होणार आहे प्रदूषण होणार आहे त्याच्यामधून जी काही मळी बाहेर येते ओके तर ते तिथल्या भागामध्ये जाईल प्रदूषण होईल पोल्युशन होईल मग मुद्दा काय आहे की ज्यानं पोल्युशन केलेलं आहे त्यानं काय करायचं आहे पोल्युटर किंवा ठिकाणी प्रदूषक देतो त्याने भरावे पोल्युटर पेज प्रिन्सिपल म्हणजे जो पोल्युशन करतो त्यानं काय करायचं आहे पे करायचं आहे म्हणजे मग तो उपाय म्हणजेच काय आहे हा आहे CSR ओके त्या ठिकाणी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
म्हणजे या माध्यमातून काय आहे की एकूण प्रॉफिटच्या 10% पैसे जे आहेत ना ते या ठिकाणी किंवा की हे खर्च करावे लागतात आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा कुठल्याही एरियामध्ये खर्च करावे लागतात, ज्या आधारे जे पोल्युशन होते ते की हे 10% काय आहे की पोल्युशनचा बदला जो आहे ओके रिटर्न जे आहे म्हणून दिलं जातं. मग इथं या ठिकाणी या तत्वाची पर्यावरणाची धोरणामध्ये एकात्मता कशी साधली जाते म्हणजे हे किंवा की या ठिकाणी किंवा की काही या पैशामधून काय झाडे लावली जातात ओके किंवा या ठिकाणी किंवा की ज्या ठिकाणी शाळा नाही स्कूल नाही ओके त्यांना स्कूल दिले जातात ह्या सगळ्या गोष्टी. मग यामध्ये शाश्वत विद्यार्थ्यांना पाठबळ देता यावे. मग आता ह्याच्यातून काय आहे की डेफिनेटली सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता येते, कारण प्रदूषण झालं त्या प्रमाणात जर ती कंपनी पैसा देत असेल तर त्या भागामध्ये काय करता येतात आपल्याला की झाडे लावता येतील ओके. म्हणजे एक प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्याला करता येतं. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. सांगा कुठे आहे आता? हा, संवर्धन पर्यावरणातील प्रदूषण, अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण. ओके, हा जो टॉपिक आहे इथं कव्हर होतो. त्यानंतर 19 नंबर हे अंतर्गत सुरक्षा. ओके, अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप. अंतर्गत सुरक्षा धोके ओके यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते याचे परीक्षण करा. हे एक्झामाइन करायचं आपल्याला. हाऊ द इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी थ्रेट necessities changes in a country's security architectural and intellectual response. आता यामध्ये अंतर्गत सुरक्षा हे जे आहे अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप. आता जी आपली इंटरनल सिक्युरिटी आहे त्याला सुद्धा काय होतात मोठ्या प्रमाणात धोके क्रिएट होतात. इंटरनल सुरक्षेला धोके कधी निर्माण होतात जर या ह्याच्यामध्ये किंवा की जे खबरी आहेत बरोबर जर खबरीच या ठिकाणी दुसऱ्या देशातील लोकांना हे देत असतील किंवा जे की हे आहेत म्हणजे गुंड आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी काहीतरी विध्वंस करायचा अशा लोकांना जर काही गुपित देत असतील बरोबर सिक्रेट देत असतील तर तो प्रॉब्लेम क्रिएट होतो बरोबर. तर हा इंटरनल सिक्युरिटीचा हिस्सा. ठीक आहे, आपल्या सिलेबसचा कोणता टॉपिक असेल? अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करणाऱ्या बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका. इंटरनल सिक्युरिटी. लास्ट क्वेश्चन बघू आपण. सीमावर्ती भागातील हा प्रश्न रिपीट आला. सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्थांची भूमिका आणि तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांचे महत्त्व विश्लेषित करा. ओके, एनालाइज द रोल ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट एजन्सीज अँड टेक्नॉलॉजिकल मेजर्स इन अड्रेसिंग द सिक्युरिटी चॅलेंजेस इन अ बॉर्डर रिजन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला की सीमावर्ती भागामध्ये काय आहे किंवा की ज्या एजन्सीज आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल आर्मी असेल नेव्ही असेल बरोबर तर मग हे जे आहे हे यांची भूमिका महत्त्वाची आहे. पण हे असून सुद्धा जर पुलवामा सारखा हल्ला होत असेल तर मग काय आहे इंटेलिजन्स फेल्युअर आहे बरोबर काहीतरी या ठिकाणी काय आहे की प्रॉब्लेम होत आहे काहीतरी अडथळे निर्माण झालेले आहेत. मग त्यामध्ये काय आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. ओके, मग टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर विविध प्रकारचे वापर तुम्ही ड्रोन्स वापरू शकता बरोबर. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला की जे काही प्रॉब्लेम्स होत आहे बरोबर ते या ठिकाणी सीमावर्ती भागामध्ये बाहेरचे येतात बरोबर इन्सर्जन्सी होते किंवा या ठिकाणी इन्फ्लेटेड येतात किंवा टेररिस्ट येतात तर ते आपल्याला हाताळण्यासाठी काय आहे टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो. ठीक आहे, हे डिस्कस करायचं आपल्याला एनालिसिस करायचं. कुठे येतंय सुरक्षा आव्हाने सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचे संबंध. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आता हा पेपर आपला इथं कव्हर झाला. ठीक आहे, म्हणजे एवढं डिटेलमध्ये शांत डोक्याने लिहित सिलेबसला बाजूला ठेवून आपण या ठिकाणी कंपॅरिझन करून अभ्यास करणं गरजेचं. हा फक्त पहिला भाग आहे अभ्यासाचा. म्हणजे तुम्हाला हे प्रश्न एमपीएससीचे आहेत परंतु एमपीएससीचे जरी असले तरी जवळपास 90% प्रश्न हे सगळे 80-90% प्रश्न यूपीएससी लेवलचे आहेत.
फक्त काय आहे, महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्राचे एक्झाम्पल आपल्याला देणं अपेक्षित असतं. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचं एक्झाम्पल तयार करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबव.